कोकण वास्तूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून कोकणातील सर्व प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वतःची नीट काळजी घेताय ना? गेल्या 19 तारखेला आपण एक फेसबुक लाईव्ह सेशन केलं होतं आणि चर्चा केली होती की कोकणात घर घेताना काय काळजी घ्यायची। तर हाच व्हिडिओ मी पुन्हा कोकण वास्तूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर चर्चा केली आहे की कायदेशीर बाबींची कशी काळजी घ्यायची, लोकेशनची निवड कशी करायची, प्रोजेक्टची निवड कशी करायची आणि तिथे जर तुम्ही घर बांधणार आहात किंवा घर तुम्ही विकत घेणार आहात त्याची निवड कशी करायची आणि काय काळजी घ्यायची। तर हा व्हिडिओ मोठा असला तरी नक्की बघा। अपेक्षा एवढीच आहे की ज्यांना कोकणात घर घ्यायचं आहे त्या प्रत्येक कोकणप्रेमी माणसाचं कोकणात घर घेण्याचं, हक्काचं घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं। तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि लवकरात लवकर कोकणवंत व्हा। तर आपण हा जो कार्यक्रम आहे हा याच्यासाठी करतो की कोकणात आता आपण कार्यक्रम का सुरू, म्हणजे जो कार्यक्रम ठेवलेला आहे की कोकणात घर घेण्यासाठी काय काळजी घ्यायची, एक थोडीशी त्याच्यामागची तुम्हाला रूपरेषा सांगतो की चैतन्यसृष्टीतला हा जो प्रोजेक्ट आहे, म्हणजे रत्नागिरीचा चैतन्यसृष्टी प्रोजेक्ट हा जेव्हा मी सुरू केला साधारण 3-4 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्याच्या आधी जवळजवळ 2 वर्ष आम्ही पूर्ण कोकण फिरलो होतो आणि भरपूर इतर प्रोजेक्टचा अभ्यास केला आणि एक प्रयत्न असा केला जाणून घेण्याचा की लोकांना नक्की काय हवं आहे किंवा प्रोजेक्ट रत्नागिरीत किंवा कुठेही कोकणात घर घ्यायचं तर लोकांच्या अपेक्षा काय आहेत, काय अयोग्य आहे। जेवढे प्रोजेक्ट झाले त्याचा थोडाफार आपण अभ्यास केला, कोणते प्रोजेक्ट सक्सेसफुल झाले आहेत, कोणते झाले नाही आहेत, त्याच्या मागची काय कारणं आहेत आणि प्रोजेक्ट झाल्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर त्यांचं काय झालं आहे, लोकांना तेच आनंद मिळतोय का, त्यांनी ज्या अपेक्षेने आपलं गावातलं घर घेतलं आहे तर तोच आनंद लोकांना मिळतोय का, याचा सगळ्यात अभ्यास केल्यानंतर आणि प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर त्याप्रमाणे आपला हा प्रोजेक्ट आपण डिझाईन केला आणि तो अभ्यास जो आहे तो इतका कामाला आला आम्हाला की फक्त 2 ते 2.5 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ संपत आली, आता काहीच प्लॉट त्याच्या शिल्लक आहे आणि आम्हाला आनंदाने सांगायला खूप बरं वाटतं की हा जो अभ्यास आहे आमचा केवळ त्या अभ्यासामुळे खूप चांगल्या पद्धतीचे लोक आम्हाला मिळाले। आमचं प्रोजेक्टही खूप चांगलं झालं। गेल्या वर्षीचं आपल्याला टाइम्स रियालिटीचं अवॉर्ड मिळालं बेस्ट प्रोजेक्ट म्हणून आणि हे लक्षात आल्यानंतर आणि गेल्या 2 वर्षात जे कस्टमर्स आपल्याकडे येत होते त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना ही कल्पना नाही आहे की त्यांच्यासाठी काय चांगलं आहे काय नाही आहे। बरेच वेळेला त्यांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की ह्यांना बेसिक काही माहिती नाही, घर घेताना किंवा कुठेही सेकंड होम घेताना काय काळजी घेतली पाहिजे। तर हे एक प्रकारे आपण एज्युकेट करता यावं लोकांना, कारण रत्नागिरीत जेव्हा मी प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा आमची एकमेव अशी अपेक्षा होती की लोकांना कोकणात घर ज्यांना घ्यायचं आहे त्यांना एक चांगला पर्याय देणं, कोकणात घर घेण्यासाठी त्यांना एक चांगला पर्याय देणं हा एका हेतूने आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला। आणि हा प्रोजेक्ट सुरू केल्यानंतर जेव्हा जे काय अनुभव आले त्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना आपल्याला समजवायला पाहिजे। तर हा जो काही कार्यक्रम आहे हा केवळ मार्केटिंग, म्हणजे आमच्या प्रोजेक्टचं मार्केटिंग करणं हा एकमेव मुद्दा नाही। आपल्या ह्याच्यातला मुद्दा हा आहे की लोकांना एज्युकेट करणं, त्यांना एम्पॉवर करणं की त्यांचं जे स्वप्न आहे। बऱ्याच लोकांचं काय होतं की नीट माहिती नसल्यामुळे किंवा चुकीची माहिती त्यांच्याकडे पोचल्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नाही की कोकणात त्यांना घर तर घ्यायचं आहे पण ते निर्णय घेऊ शकत नाही। तर हा जो प्रोजेक्ट आपण सुरू केला आहे किंवा आता हा कार्यक्रम आपण करतोय हा त्यांना एम्पॉवर करण्यासाठी आपण करतोय। तर थोडीशी माझी ओळख सांगतो की मी विवेक मोहन गद्रे, हा चैतन्यसृष्टी प्रोजेक्ट आम्ही 3-1 वर्षापूर्वी सुरू केला आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आज आपली पहिली फेज संपत आली आहे। बेसिकली आमची मुंबईत स्वतःची फर्म आहे, आर्किटेक्चर फर्म आहे, मी स्वतः इंटिरियर डिझायनर आहे आणि हे करत असताना ह्याच अपेक्षेने आपण आज प्रोग्राम करतो की लोकांना चांगला पर्याय देणं, बरोबर आहे। तर ह्याच्यासाठी आपण हा प्रोग्राम सुरू केला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा कार्यक्रम पोचवायचा आहे आणि मी जसे प्रयत्न करतोय तसा हा कार्यक्रम पाहून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जर पोचवलात आणि माहिती पोचवली तर खूप आनंद होईल। शिवाय एक गोष्ट सांगतो की ह्या प्रोग्राम संपल्यानंतर आपण एक टूल तुम्हाला देणार आहोत की ज्या टूल इट्स जस्ट अ PDF फाईल, ती त्याच्यात मार्किंग सिस्टीम आहे, ओके। जे प्रत्येक गोष्टीचं मार्किंग सिस्टीम आहे, तुम्ही स्वतः मार्किंग देऊन तुम्ही एखादा प्रोजेक्ट जेव्हा पाहायला जाल कोकणात तेव्हा त्याच्यात मार्किंग देऊन तुम्ही तो जो काही प्रोजेक्ट आहे त्याचं असेसमेंट करू शकता आणि डिसिजन घेऊ शकता की ह्या प्रोजेक्टमध्ये आपण आपलं घर घेणं योग्य आहे की नाही, ओके। तर ते टूल मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार आहे। तर मी कसं द्यायचं, कसं तुमच्यापर्यंत पोचवीन ही तुम्हाला मी माहिती थोड्या वेळात देईन। तर आता हा जो कार्यक्रम ह्याला कोकणात घर घेताना काय काळजी घ्याल, बरोबर आहे। त्याच्यात मी मुख्यत्वे 5 गोष्टींवरती बोलणार आहे। एक तर कायदेशीर मुद्दे काय असतात, लोकेशनची निवड कशी करायची, प्रोजेक्टमधल्या काय गोष्टी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे
आता याच्यात जसं 7 एक पॉईंटबद्दल मी बोलणार आहे की प्रोजेक्टचं असेसमेंट कशा पद्धतीने करायचं आहे. नंतर तुमचं जे स्वप्नातलं घर आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की घराची बांधणी काही कामं आपण केलेली असतात बिल्डरनी, त्याचं असेसमेंट कसं करायचं आणि काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे. आणि लोन, बँकांचं लोन, बऱ्याच वेळेला लोक असं विचारतात की बँकांचं लोन घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला विषय आहे कायदेशीर बाबींचा. ओके, सो कायदेशीर बाबी. आता कायदेशीर बाबी आपण काय लक्षात घेतल्या पाहिजे, तर कायदेशीर बाबी काय काय लक्षात घेणं गरजेचं असतं, तर त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा म्हणूया. सगळ्यात पहिलं जे आहे ते टायटल क्लिअरन्स. आपण ज्या प्रोजेक्टमध्ये आपलं घर घेऊ इच्छितोय तर त्याचं टायटल क्लिअर आहे का. आता टायटल क्लिअर सर्टिफिकेट काय आहे, तर टायटल क्लिअर सर्टिफिकेट हे कोणताही वकील ज्यांनी वकिलीची सनद घेतलेली आहे तो वकील टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट हा देत असतो. आणि हे अत्यंत महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं, कारण ह्याला जवळजवळ 30 वर्षाचा त्या प्रोजेक्टचा, त्या जमिनीचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्याचं टायटल सर्टिफिकेट बनवलं जातं. आणि हा वकीलच देऊ शकतो. हे तुम्हाला कोणत्याही डेव्हलपरनी किंवा जो कोणी डेव्हलप करतो ही स्कीम, बिल्डर असेल किंवा कोणी असेल, हे तुम्हाला ते टायटल सर्टिफिकेट देऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे टायटल सर्टिफिकेट, की ह्याच्यात तुम्हाला कळतं की ही जमिनीची मालकी कोणाकडे आहे, कोणाकडनं कशा पद्धतीने आली आहे, त्याच्यावर कोणाचं बँकेचं लोन आहे का, ह्या सगळ्याची माहिती टायटल सर्टिफिकेटमध्ये मिळते. तर पहिलं जे आहे हे टायटल सर्टिफिकेट. दुसरं आहे NA ऑर्डर. ती जी काही जमीन आहे, आता तुम्ही ज्या ठिकाणी घेताय तर त्या जमिनीचं NA अप्रुव्हल आहे का, म्हणजे त्या जमिनीला लोकांनी NAचं अप्रुव्हल घेतलेलं आहे का. जो कोणी डेव्हलपर आहे त्यांनी ती जमीन नॉन ॲग्रिकल्चरच्या व्यतिरिक्त वापरासाठी जमीन, अशा पद्धतीचं त्याचं ते NA, आणि तुम्हाला बेसिकली माहिती असेल ती NA ऑर्डर घेतलेली आहे का, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही जो पर्टिक्युलर प्लॉट घेणार आहात, जो प्लॉट तुम्ही घेणार आहात त्या पर्टिक्युलर प्लॉटची त्याच्यामध्ये नोंदणी आहे का. त्याचं पुढचं जे आहे टाउन प्लॅनिंगचं अप्रुव्हल. जी स्कीम आपण करतोय त्याचं टाउन प्लॅनिंगचं अप्रुव्हल, म्हणजे टाउन प्लॅनिंग जी ऑथॉरिटी आहे ही प्रत्येक राज्याची, प्रत्येक जिल्ह्याला ती एक ऑथॉरिटी आहे की ज्यांना ऑथराईज कशासाठी केलेलं आहे त्यांना, की त्यांनी हे जो काही तुम्ही नकाशा दिलेला आहे त्याप्रमाणे त्यात रस्ते नीट दाखवलेले आहेत की नाही, किंवा त्याच्यामध्ये ओपन स्पेसेस व्यवस्थित सोडलेले आहेत की नाही, ह्या सगळ्याची त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते. ते त्याची काळजी घेतात. जेव्हा प्लॅनिंग स्टेजला असतं प्रोजेक्ट तेव्हा ते काळजी घेतात आणि त्याचं टाउन प्लॅनिंगचं अप्रुव्हल दिलं जातं. टाउन प्लॅनिंग ही ऑथॉरिटी आहे की जी तुमचं जे पूर्ण स्कीम आहे त्याची पूर्ण जे प्लॅनिंग आहे, म्हणजे प्लॉट कसे पाडलेले आहेत, त्याच्यानंतर आतले रस्ते कसे आहेत, त्याला गटरची व्यवस्था केलेली आहे की नाही, रस्त्यांची जी विड्थ आहे ती योग्य ठेवलेली आहे की नाही, याची सगळ्याची त्याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे ते लोक त्याचं टाउन प्लॅनिंग अप्रुव्हल देत असतं. आणि त्याच्या घरात आतले जे घर देतोय आपण त्या घरांचे जे नकाशे आहेत की ते बरोबर म्हणजे राहण्यायोग्य आहेत की नाही, नियम जे आपल्याला गव्हर्नमेंटनी घालून दिलेले आहेत त्या गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे त्याची बांधणी किंवा त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे की नाही. तर टाउन प्लॅनिंगचं जे अप्रुव्हल आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर येतो 7/12चा उतारा. जेव्हा टाउन प्लॅनिंग एखाद्या तुमच्या स्कीमला एक त्यांची ऑर्डर देतं त्यावेळेला त्याच्यात प्लॉटिंग केल्यानंतर मुख्य जो अख्खा मोठा जो प्लॉट असतो त्याचे बारीक प्लॉट केल्यानंतर त्या प्रत्येकाचा वेगळा 7/12 बनवला जातो. जसं एक 5 एकर गोष्टीची स्कीम आहे ती जवळजवळ 16 एकरची जागा आहे, तर त्याच्यामध्ये जे 2-2, 3-3 गुंठ्याचे जे काही प्लॉट झालेले आहेत त्या प्रत्येक प्लॉटचा वेगळा 7/12 उतारा दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही जे घर घेण्याचं नक्की केलेलं आहे त्या पर्टिक्युलर प्लॉटचा 7/12 वेगळा आहे की नाही आहे याची तुम्हाला कल्पना असणं किंवा ते त्यांच्याकडनं मागणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या 7/12 उतार्यावरती नोटेशन्स असतात की आधी हा प्लॉट कुणाचा होता, त्यानंतर तुमचं नाव, म्हणजे जेव्हा तुम्ही विकत घेणार असाल तेव्हा तुमचं नाव त्याच्यावरती 7/12च्या उतार्यावरती चढत असतं. हे 7/12 त्याचा जो आहे तो आहे की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर फेरफार. आता फेरफार हे असं डॉक्युमेंट आहे की ही जमीन जी आहे जो तुम्ही प्लॉट घेत आहे त्याचे जवळजवळ अनेक आधीपासूनचे जर 6-7 जे काही डील झालेले असतील किंवा जेव्हापासून त्याची नोंदणी झालेली आहे तेव्हापासूनचे त्याच्यावरती फेरफार, म्हणजे कोणाकडे कशा पद्धतीने हा प्लॉट शिफ्ट होत आला याची सगळ्याची माहिती असते. इट्स लाईक अ चेन ऑफ, जसं आपण आपल्या एखादं घर विकतो तेव्हा चेन ऑफ ॲग्रीमेंट असतं, तेव्हा त्या जमिनीचं पूर्ण चेन असते की आधी हा प्लॉट Xचा होता, त्याच्यानंतर व्हायचा झाला, कोणत्या तारखेला तो झेडनी विकत घेतला आणि कशा पद्धतीने त्याचे बदलत गेलं. काही वेळेला त्याच्यात तेही लिहिलेलं असतं की कोणती जमिनीचा प्रकार काय होता, त्यानंतर ॲग्रिकल्चर जमिनीचं नॉन ॲग्रिकल्चर कधी कोणत्या
झालं आणि 7/12 कधी वेगळा झाला, तर फेरफार असणं अत्यंत गरजेचं आहे. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, ज्या डेव्हलपरकडनं तुम्ही तुमचं घर घेणार आहात त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्याचं ॲग्रीमेंट मूळ जो ओनर आहे त्या ओनरबरोबर त्यांनी डेव्हलपमेंट त्याचं ॲग्रीमेंट केलं आहे की नाही हेही बघून घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हे जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे हे नुसतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट उपयोगाचं नाही, ते रजिस्टर्ड डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पाहिजे. त्याची प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरून त्यांनी ते रजिस्टर केलं आहे की नाही. कारण कधी अजून पार्टीमध्ये जर काही चॅलेंजेस आले किंवा काही वाद निर्माण झाले तर अत्यंत अडचणीचं होऊ शकतं. कारण ते जे डॉक्युमेंट आहे ते जर रजिस्टर केलेलं नसेल तर त्याला कोणतीही म्हणजे मान्यता कोर्टाच्या दृष्टीने त्याची काही व्हॅल्यू नाही. त्यामुळे तुमचं जे डॉक्युमेंट जे झालेलं आहे, तो जो डेव्हलपर आणि तुमचा जो लँड ओनर आहे, मूळ लँड ओनर, त्यांच्यामधलं जे ॲग्रीमेंट झालेलं आहे ते रजिस्टर आहे की नाही हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पॉवर ऑफ अटर्नी. आता पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय, तर तुमचा जो प्लॉट तुम्हाला जो डेव्हलपर देतोय तो विकण्याची त्या डेव्हलपरला परमिशन ओनरने दिलेली आहे की नाही. आता हे जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ही अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि हे सुद्धा रजिस्टर असणं. कारण एकाच वेळेला जर ते रजिस्टर नसेल तर कोणी 3-4 लोक तुमचा प्लॉटसुद्धा विकू शकतात. तो अनलेस अँड अंटिल इट्स अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट, त्यानंतर त्याला काही किंमत नाही. बरोबर आहे. तर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी हे असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा जो विषय आहे हा रेरा सर्टिफिकेशनचा. आता रेरा सर्टिफिकेशन काय आहे, तर रेरा सर्टिफिकेशन जेव्हा सुरू झालं त्यानंतर असंख्य म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की कोणीही येत होतं आणि ज्यांना काही ऑर्गनाईज नव्हते, त्यांना काही कल्पना नव्हती, असे लोक बिझनेसमध्ये येत होते आणि त्याच्यामध्ये खूप लोकांचं नुकसानही झालं. म्हणजे आपण ऐकतो की पेपरमध्ये जवळजवळ 6 महिने 1 वर्षभर जवळजवळ हा गोंधळ चालू होता, रेरा येणार आणि खूप लोकांचं कारण नुकसान झालं होतं, लोकांचे पैसे फुकट गेले होते. तर गव्हर्नमेंटनी खूप चांगली एक सिस्टीम बनवून दिली की त्यांनी रेरा सर्टिफाय करणं. म्हणजे आता मी तुम्हाला जेवढे आता डॉक्युमेंट जे सांगितले, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट, एनए ऑर्डर, टाउन प्लॅनिंगचं अप्रुव्हल, 7/12 एक्स्ट्रॅक्ट, फेरफार, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, असे सगळे ज्या वेळेला जी डॉक्युमेंट ज्यावेळेला तयार असतात डेव्हलपरची त्याच वेळेला तुम्हाला रेरा सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता. तर हे रेरा सर्टिफिकेशन जे आहे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतीही बँकही तुम्हाला त्याच्याशिवाय लोन देणार नाही आणि रेरा सर्टिफिकेशन जर असेल तर तुमचं बरंचसं काम झालं असं समजा तुम्ही. ठीक आहे. बँकेचं अप्रुव्हल आहे का, हा जो प्रोजेक्ट आहे त्याला बँकेचं अप्रुव्हल आहे का, बँकेचं अप्रुव्हल असण्याचे फायदे काय आहेत मी तुम्हाला सांगतो. हे जेवढं तुम्ही आता आज मी तुम्हाला कायदेशीर गोष्टींबद्दल सांगितलं, जर बँकेचं अप्रुव्हल असेल तर हे कायदेशीर गोष्टींचा पूर्ण अभ्यास या बँकांनी आधी केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला वेगळ्या ॲडव्होकेटकडे जाऊन वेगळा खर्च करण्याची वेगळी गरज लागत नाही. तर हे जर बँकेचं अप्रुव्हल जर असेल आपल्या प्रोजेक्टला तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही थोड्याशा तुम्हाला वेगळं त्याची तुम्हाला गरज लागत नाही. ठीक आहे. तर बँकेचं अप्रुव्हल असेल तर तुमचं काम थोडंसं सोपं होतं आणि जर नसेल, बँकेचं अप्रुव्हल नसेल तरी घाबरण्याची कारण नाही. तुम्ही हे जे काही कागदपत्र आहेत ते तुमच्या कुठच्या वकिलाला दाखवून तुम्ही त्याचं कन्फर्मेशन घेऊ शकता. आणि सगळ्यात पुढची मी तुम्हाला अगदी महत्त्वाची गोष्ट सांगतो ती डेव्हलपरची विश्वासार्हता. आता डेव्हलपरची विश्वासार्हता म्हणजे काय, तर हा डेव्हलपर हा जो तो कॅपॅसिटी त्याची आहे का, बरोबर आहे. तर काही वेळेला काय असतं की काही नवीन डेव्हलपर येतात मार्केटमध्ये, त्यांना व्यवसायाचे काही माहिती नसतात, त्यांना कशा पद्धतीने त्यांना मार्केट करता येत नाही. अशा वेळेला प्रोजेक्ट काही वेळेला हँग होतात, काही वेळेला थांबतात प्रोजेक्ट आणि खूप नुकसान होतं लोकांचं. आणि बरेच वेळेला आपण पाहिलेलं आहे की आपल्याला ओळखीच्या लोकांकडनं, नातेवाईकांकडनं कायम असं मेसेज येत असतो की अरे माझे मी पैसे आम्ही भरले आणि ते आमचे बुडले, बरेच वेळेला ऐकायला येतं. डेव्हलपरची विश्वासार्हता समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता डेव्हलपरची विश्वासार्हता फक्त त्यांनी किती वर्ष काम केलं आहे ह्याच्यावरनं समजणार का आपल्याला, तर तसं नाही. कारण आज आपण बघतो की काही वेळेला ज्या लोकांनी 20-20, 30-30 वर्ष ज्यांनी काम केलं आहे ह्या व्यवसायामध्ये, तेही सुद्धा काही कारणास्तव आता नोटबंदीच्या वेळेला आपण ऐकलं आहे की मोठे मोठे बिल्डरची अवस्था अत्यंत गंभीर झाली आणि काही लोक त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये हा जो काही तुमचा डेव्हलपर बिल्डर आहे हा तुमचा प्रोजेक्ट नीट पूर्ण करू शकतो की नाही याची माहिती तुम्ही करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा सगळा झाला विषय जो कायदेशीर बाबींबद्दल. आता ही कायदेशीर बाबी ज्या वेळेला जोपर्यंत ह्या कायदेशीर बाबींमधली एक जरी गोष्ट, कोणतीही गोष्ट मिसिंग असेल तर जोपर्यंत तुम्ही कायदेशीर सल्ला घेत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवहार करणं हे तसं मूर्खपणाचं होईल. तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे की ह्या जे काही मी तुम्हाला पॉईंट सांगितले, टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट, एनए ऑर्डर, टाउन प्लॅनिंगचं अप्रुव्हल, 7/12चा एक्स्ट्रॅक्ट, फेरफार, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, रेरा सर्टिफिकेशन आणि बँकेचं अप्रुव्हल, ह्या गोष्टी आहेत की नाही तुम्हाला घर घेताना ह्याची तुम्ही काळजी नक्की घ्या. ओके. तर पुढच्या आपण विषयाकडे जाऊया की
कायदेशीर बाबी झाल्यानंतर हे सगळं जे तुम्हाला आता मी तुम्हाला जे सांगतोय तुमच्याशी मी शेअर करणार आहे, त्या काही गोष्टी तुम्हाला लिहून घेण्याची गरज नाही. ओके, तर लोकेशनची निवड काय करायची. आता लोकेशन का महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या की आपण मुंबई, पुणे किंवा अशा शहरांमध्ये राहतोय आणि आपण ज्या घर घेतोय, सेकंड होम घेतोय, हे सेकंड होम ज्या ठिकाणी घेतोय ते जर घर, ती जी जागा ॲक्सेसेबल नसेल, तुम्हाला जाण्यासाठी सोयीची नसेल, तर तुमचं जाण्या येण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे तुम्ही त्याची मजा फार कमी घेऊ शकाल. तुम्हाला प्रॉपर मजा त्याची घेता येणार नाही, कारण प्रत्येक वेळेला विचार करावा लागेल, अरे आपल्याला जाता येतं की नाही, मग आता कसं करायचं, मग ट्रेनचं तिकीट मिळत नाही आहे, मग गाडीनी कसं जायचं, आता एकट्याला जायचं तर गाडीनी कसं जाणार, काही वेळेला खर्ची काही हे गोष्टी होतात. तर हे लोकेशन समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्यासाठी संदर्भात आपण थोडंसं बोलूया. तर लोकेशन समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं की जे तुम्ही घर घेणार आहात, तो जो प्रोजेक्ट आहे त्याच्या जवळचं महत्त्वाचं गाव कोणतं, महत्त्वाचं शहर कोणतं. जसं आज आपण कोकणामध्ये म्हटलं तर तळ कोकण आहे, दापोलीचा जो भाग आहे, रत्नागिरीचा भाग आहे, गुहागरचा भाग आहे, अशा ठिकाणी हे प्रोजेक्ट भरपूर चालू आहेत. जसे कणकवली आहे, सावंतवाडी आहे, आणि प्रत्येकजण आपापल्या सोयीप्रमाणे किंवा त्यांचा कनेक्ट जिथे ज्या भागाशी जास्त आहे त्याप्रमाणे आपलं घर घेत असतात. पण जवळचं जे शहर आहे, जसं आता आपला चैतन्यसृष्टी हा प्रोजेक्ट आहे, हा रत्नागिरी शहराच्या अगदी जवळ आहे. स्टेशनपासून हार्डली 3.5 किलोमीटरवरती आपला प्रोजेक्ट आहे. तर त्या शहराचं भौगोलिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक महत्त्व. आता भौगोलिक महत्त्व का समजून घ्यायचं आहे, तर कनेक्टिव्हिटी. आता भौगोलिक महत्त्वाचं जसं रत्नागिरी आहे, तर रत्नागिरीमध्ये आज तुम्ही कोणतेही म्हणजे कोकण रेल्वेला जाणारी कोणतीही ही आज रत्नागिरीत थांबते. त्याचं भौगोलिक महत्त्व आहे, कारण कोकणाचा जर उद्या विकास जेव्हा होईल तेव्हा रत्नागिरीच्या शहराला बाजूला ठेवून कोकणाचा विकास होऊ शकत नाही. सगळ्या होतात त्या रत्नागिरीतनं रूट होतात. तर तसंच दापोलीचं आहे की दापोलीला त्याचं काहीतरी वेगळं महत्त्व आहे. दापोलीमध्ये गारवा असतो, थंडावा असतो, कोकणातलं एक वेगळ्या टाईपचं ॲटमॉस्फिअर तिकडे आहे. गुहागरची एक वेगळी गंमत आहे. तसं सावंतवाडी आणि त्या बाजूला जसं आता एअरपोर्ट होतोय त्यामुळे त्या बाजूला काही लोकांना महत्त्वाचं वाटतं. तर त्याच्या जवळचं जे शहर आहे म्हणजे तुमचा प्रोजेक्ट आहे हे लक्षात घ्या. सेकंड होम जे लांब असतात, त्यामुळे त्याचं जे शहर आहे त्याची भौगोलिक महत्त्व काय आहे, सांस्कृतिक महत्त्व काय आहे. आता सांस्कृतिक आपण जर बिंग ह्युमन, आपण सांस्कृतिक जर महत्त्व नसेल त्या ठिकाणी तर तिथे आपलं गेल्यानंतर आवडणारही नाही कदाचित. आपण अशा कुठच्या तरी डोंगराळ भागात आपल्याला नुसतं नेऊन ठेवलं की जिथे आपल्या लोकांशी आपण कनेक्ट होऊ शकत नाही, त्यांची भाषा बोलू शकत नाही, त्यांच्याशी आपण मनाने एकरूप होऊ शकत नाही, तर अशा ठिकाणी राहायलाही आपल्याला आवडणार नाही. त्यामुळे त्याचं सांस्कृतिक महत्त्व समजून घेणं महत्त्वाचं आहे. व्यावसायिक महत्त्व कशासाठी समजून घ्यायचं आहे, तर उद्या तुम्ही प्रोजेक्टमध्ये डेव्हलपमेंट झाली प्रोजेक्टची आणि तुम्ही ते घर घेतल्यानंतर जर त्याला व्यावसायिक महत्त्व असेल त्या शहराला, तर त्याला तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतात. ओके, तुम्ही जी काय इन्व्हेस्टमेंट केली त्याला रिटर्न्स कधी मिळतील, जर त्याचं व्यावसायिक महत्त्व असेल. कारण तुम्ही घर घेतलं तर प्रत्येकजण काय घर कायमचं आयुष्यभर राहायला घेत नाही. कधीतरी त्याला अशी वेळ येऊ शकते की त्याला घर ते विकायला लागू शकतं. अशा वेळेला त्याचं समजून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. मला काही कमेंट्स येत आहेत आणि त्यांना अनेक प्रश्न लोकांना आहेत की हा प्रोजेक्ट कुठे आहे, काय वगैरे. तर आपण ह्या प्रोजेक्टबद्दल आपण थोडंसं नंतर बोलणार आहोत आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत त्या मी नक्की सेव्ह करीन आणि प्रत्येकाला मी वेगळा रिप्लाय करीन. आता आपण एक बोलण्याच्या याच्यात शक्यतो मी रिप्लाय करणार नाही तुम्हाला, पण नक्की नंतर रिप्लाय करीन. तर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने तुमचं घर कुठे आहे, तुम्ही जो प्रोजेक्टमध्ये घर घेत आहे तो कोणत्या शहराच्या जवळ आहे, त्याचं सांस्कृतिक महत्त्व, भौगोलिक महत्त्व आणि व्यावसायिक महत्त्व आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही ज्या घरी राहताय, आत्ता मुंबईत राहताय, पुण्यात राहताय किंवा कुठेही राहताय, तिथून ह्या प्रोजेक्टचं जे शहर आहे त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागेल. जसं आता रत्नागिरी असेल तर तिथे तुम्ही ट्रेननी जाऊ शकता मुंबईपासून किंवा बसनी जाऊ शकता, स्वतःच्या गाडीनी जाऊ शकता. तर ही जी कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाचा विषय की जेणेकरून तुम्ही रेग्युलर तिथे जाणं तुमचं वाढेल. लक्षात घ्या, तुम्ही जर जात येत नसाल, रेग्युलर जाणार येणार नसाल, तर त्या घर पडून राहील आणि ते तुम्हाला नंतर त्याची मजा घेता येणार नाही. त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं की आपण जिथे राहतोय तिथून मी कशा पद्धतीने माझ्या नवीन घरी, माझ्या सेकंड होममध्ये जाऊ शकतो. त्यामुळे त्या मुख्य शहरापर्यंत कशी आहे, ट्रेननी जाऊ शकतो का, बसनी जाऊ शकतो का, गाडीनी जाऊ शकतो का. एक गोष्ट अशी लक्षात घ्या की तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर स्वतःच्या गाडीने जाऊ शकता किंवा भाड्याची गाडी घेऊन जाऊ शकता, पण अशी वेळ आपल्याला येऊ शकते की कधी 1 किंवा 2 माणसांना सुद्धा जावं तिथे लागू शकतं. साधे काही काम आहे, छोटंसं काम करायचं झालं तर तुम्हाला तिथे जावं लागेल, मेंटेनन्स करावा लागला तर जावं लागेल, कुठची शासकीय
जावं लागेल, किंवा अगदी वाटलं की नाही आता मला 2 दिवस सलग सुट्टी मिळाली तर मला जाऊन यायचंय, घरी एकट्याला राहून यायचंय, तरी तुम्हाला जावं लागेल. पण आज जर कनेक्टिव्हिटी नसेल व्यवस्थित तुमच्या घरापासून तिकडे जाण्याची, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती तिथे तुम्हाला ठेवता येणार नाही. आणि प्रोजेक्टच्या मुख्य शहरापासून प्रोजेक्ट तुमचा ज्या घराच्या जवळ आहे तिथून तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे. कोकणात कुठे पोचायला आपल्याला 8 तास 9 तास 12 तास लागतात, मिनिमम 7 तास तर लागतात. तर त्या शहरापाशी गेल्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे तिथे जायला तुम्हाला काय फार वेगळी व्यवस्था करावी लागणार असेल, बसची व्यवस्था नसेल, प्रत्येक वेळेला तुम्हाला रिक्षा घेऊन जावे लागत असेल, गाडी स्वतःची घेऊन जावी लागणार असेल, तर अत्यंत तुम्हाला अडचणीचा विषय होऊ शकतो. तर अशा वेळेला ती जी कनेक्टिव्हिटी आहे, तुम्ही जिथे बघायला गेलात तो प्रोजेक्ट आणि जवळचं शहर यांच्यातली कनेक्टिव्हिटी कशी आहे. ओके, तर त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. कारण बरेच वेळेला असं होतं की जे सेकंड होम प्रोजेक्ट आहे ते शहरापासून खूप लांब असतात, 15 किलोमीटर 16 किलोमीटर 18 किलोमीटर. आणि तिथे उतरल्यानंतर मुख्य शहराला तुम्ही पोचलात, बसनी गेलात, अगदी स्वतःची बसने गेलात किंवा अगदी ट्रेननी गेलात, तर तिथून त्या पोचायला तुम्हाला वेगवेगळ्या व्यवस्था कराव्या लागतात. आणि प्रत्येक वेळेला अडीअडचणीच्या वेळेला ऑड वेळेला जर तुम्ही तिथे पोचलात तर तुम्हाला तिथे पोचणं अत्यंत कठीण होतं. तर तेही माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर त्या पद्धतीने आणि प्रोजेक्टपासून हे ज्या काही गोष्टी आहे, लोकेशन समजणं, कनेक्टिव्हिटी सर अत्यंत गरजेची. सगळ्यांनी तुम्ही लक्षात घ्या की कनेक्टिव्हिटी तुमच्या प्रोजेक्टची आणि तुमच्या राहत्या घराची कनेक्टिव्हिटी अत्यंत गरजेची आहे, ज्याच्यामुळे तुमचं तिथे जाणं येणं वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. ओके, आणि त्याच्या पुढचा आणि महत्त्वाचा विषय की जे तुम्ही जे घेताय, जिथे प्रोजेक्टबद्दल आता आपण म्हणूया की कनेक्टिव्हिटीमध्ये म्हटलं तर हे प्रोजेक्टचं जे सौंदर्य मूल्य आहे, तुम्ही लोकेशनला गेल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला तिथे पोचल्यानंतर तुम्हाला काय अनुभव मिळतो हे अत्यंत गरजेचं आहे हे समजून घेणं. तर लोकेशन म्हणजे फक्त काय जाणं येणं नाही, तिथे गेल्यानंतर सुद्धा तुमचा अनुभव कसा आहे ह्याला फार महत्त्व आहे. तर त्याचं सौंदर्य मूल्य काय आहे, तुम्ही ज्या लोकेशनला तुमचं घर घेताय त्याचं सौंदर्य मूल्य काय समजून घेण्याची गरज आहे. आता थोडंसं आपण प्रोजेक्टवरती वळूया. आपण मी लोकेशनबद्दल सांगितलं, याच्यावरती काही तुमचे जर प्रश्न असतील तर मला तुम्ही पाठवा. याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं असेल तर मी तुम्हाला नक्की तुमची मदत करीन. तर प्रोजेक्टमधील मूलभूत सुविधा काय आहेत, एक ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घेताय त्या प्रोजेक्टमधल्या मूलभूत सुविधा काय आहेत. आता मूलभूत सुविधा काय आहेत तर एक तर पाणी, इलेक्ट्रिसिटी, ह्या आपल्या अत्यंत महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी झाल्या की ह्या गोष्टींशिवाय आपण राहू शकत नाही. आणि सिक्युरिटी, ह्या तर बेसिक गोष्टी आहेत की तुमचं ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घेत आहे तिथे पाण्याची व्यवस्था नीट आहे की नाही, तिथे सिक्युरिटीची व्यवस्था आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी पोचली की नाही. म्हणजे आता माझ्या माहितीत असे काही प्रोजेक्ट आहेत की तिथे घर तर बांधून देतात पण तिथे इलेक्ट्रिसिटीच्या वेळेला सांगावं लागेल आणि आम्ही फक्त पोल दिलेले आहेत आणि इलेक्ट्रिसिटी तुम्हाला घ्यावी लागेल. तर ते तुम्हाला समजून घेणं, त्यानंतर तुमची घेण्याची तयारी असेल तर माझं असं म्हणणं नाही की ते घ्यायला नाही पाहिजे, पण त्या गोष्टीची कल्पना तुम्हाला आधीपासून असायला पाहिजे. ओके, तर त्या प्रोजेक्टची जी महत्त्वाचे जे गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी आहेत, त्या मूलभूत गरजा आहेत आपल्या. कनेक्टिव्हिटी, ओके, पाणी, इलेक्ट्रिसिटी आणि ही जी प्रोजेक्ट आहे ही मिक्स डेव्हलपमेंट आहे का. आता मिक्स डेव्हलपमेंट हा अत्यंत क्रिटिकल महत्त्वाचा मी तुम्हाला विषय सांगतो. मिक्स डेव्हलपमेंट म्हणजे कसं असतं, काही वेळेला काय असतं की जसं आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही सांगतो की आम्ही फक्त बंगले बांधून देणार, आम्ही नुसते प्लॉट देणार नाही. तर काही ठिकाणी लोक असं सांगतात की ठीक आहे, तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्ही प्लॉट घ्या, तुम्हाला घर घ्यायचं असेल तरी तुम्ही घर घ्या, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तसं बांधून देतो. त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, नक्कीच आहे की ज्यांना एकत्र मोठ्या प्रमाणाची इन्व्हेस्टमेंट एकदम करायची नसेल त्यांच्यासाठी एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आहे की आता मी थोडी इन्व्हेस्टमेंट केली, माझा प्लॉट आत्ता घेतला, माझ्याकडे ज्यावेळेला पैसे असतील त्यावेळेला मी माझी डेव्हलपमेंट करीन, त्यावेळेला माझं घर मी बांधीन, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये एक छोटासा एक प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा अशी मिक्स डेव्हलपमेंट असते तसं 100 प्लॉटचं समजा एखाद्यामध्ये 10 ते 12 लोक आपले स्वतःचे बंगले बांधतात, अगदी हौसेने बांधतात. आणि अनफॉर्च्युनेटली ज्यांनी बाकीचे प्लॉट घेतलेले आहेत ते पटकन डेव्हलपमेंट करत नाही. आणि अशा वेळेला अडचण अशी येते की ते डेव्हलपमेंट न केल्यामुळे पूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो अत्यंत रिकामा राहतो. 3 वर्षांनी जर तुम्ही तिथे गेलात तुमच्या असं लक्षात येतं की ह्या प्रोजेक्टची डेव्हलपमेंट म्हणावी तशी झालेली नाही. ज्यांनी नुसते प्लॉट घेतले ते सोडून ठेवतात प्लॉट, त्याच्यावरती काही बांधकाम करत नाहीत आणि प्रोजेक्टच्या ज्या कॉमन फॅसिलिटी आणि त्याचा सगळ्यांचा खर्च त्या फक्त 10 लोकांवरती आपल्याला येतो. आता 100 प्लॉटचा जर प्रोजेक्ट आहे, तुम्ही इमॅजिन करा 100 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे, त्यात फक्त 10 घरं आहेत आणि बाकीच्या लोकांनी जर डेव्हलपमेंट केली नाही तर किती त्याची वाईट अवस्था
होऊ शकते 3 ते 4 वर्षामध्ये तुम्हाला त्या प्रोजेक्टला जाणंही कधीतरी कठीण होऊन बसेल, कारण त्यातले रस्ते मेंटेन राहत नाहीत, पाण्याच्या व्यवस्था जे काही लागतं, इलेक्ट्रिसिटीच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या नीट मेंटेन राहत नाहीत, कॉमन ॲम्युनिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या मेंटेन होत नाहीत, कारण त्याला मेंटेन करायला लोक पैसेच देत नाहीत. ज्यांनी नुसते प्लॉट घेऊन ठेवले त्याच्याकडे त्याची प्लॉटची मालकी त्यांच्याकडे असते, त्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे मिक्स डेव्हलपमेंट असेल त्यावेळेला तुम्हाला ती काळजी मात्र घ्यावी लागते. येस, पण तुम्हाला जर फेज वाईज जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कदाचित तो तुमच्यासाठी तो एक चांगला पर्याय मिक्स डेव्हलपमेंटचा असू शकतो. पण जर तुम्हाला लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार करत असाल तर जिथे मिक्स डेव्हलपमेंट नाही आहे, की फक्त बंगले असेल तर बंगले, प्लॉट असेल तर प्लॉट, अशा ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली तर तुमच्यासाठी ते सोयीचं असू शकेल. आता प्रोजेक्टमधल्या इतर सुविधा ज्याला आपण काय म्हणतो त्याला आपण सोयीसुविधा, की ज्याला ॲम्युनिटीज आपण सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झालं तर ॲम्युनिटीज. तर ह्या ॲम्युनिटीज काय काय आहेत, तर अनेक प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या ॲम्युनिटीज दिलेल्या असतात. तुम्ही त्याचं वर्गीकरण करू शकता तुम्हाला त्याच्यातल्या गरजेच्या ॲम्युनिटीज काय काय आहेत. बरोबर आहे की त्याच्यात गार्डन आलं, मंदिर आलं, क्लब हाऊस आलं, स्विमिंग पूल आलं, किंवा त्याच्या व्यतिरिक्तही भरपूर ॲम्युनिटीज बरेचसे लोक देत असतात या प्रोजेक्टमध्ये. फक्त त्याच्यात समजून आपल्याला असं घ्यायचं आहे की ह्याच्यातल्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, हा जर सेकंड होम प्रोजेक्ट आहे तर त्यात दिलेल्या ॲम्युनिटीज किती वर्ष आणि किती दिवस मेंटेन केल्या जातील आणि कशा पद्धतीने मेंटेन केल्या जातील. कारण त्याची युटिलिटी जी आहे, मुंबईत जर आपण एखादा प्रोजेक्टमध्ये जर घर घेतलं तर त्याची युटिलिटी, पुण्यात किंवा शहरात अशा मोठ्या प्रोजेक्टमध्ये घर घेतलं तर त्याची युटिलिटी, आणि जिथे सेकंड होम प्रोजेक्ट आहे लोक किती वेळा तिथे जाणार आणि त्यानंतर जे ॲम्युनिटी आहे त्यानंतर आपल्याला एक प्रकारची लायबिलिटी होणार आहे का, ह्याचीही तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण ते ब्रोशरवरती छान दिसतात, प्रोजेक्ट पाहायला गेल्यानंतर अरे वा इथे स्विमिंग पूल पण आहे, क्लब हाऊस पण आहे, पण ते मेंटेन होऊ शकणार आहे का, आणि जर ते केलं असेल तर ती जी काही डेव्हलपर आहे त्यांनी त्याच्यासाठी काय काळजी घेतली की ते जेणेकरून हे मेंटेन राहील लाँग टर्ममध्ये. हे लाँग टर्ममध्ये मेंटेन करण्यासाठी त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे ती किती दिवस राहणार आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, सोसायटीला ते हँडओव्हर केल्यानंतर सोसायटी ते कॉस्ट, त्याची जी कॉस्ट बेअर करू शकणार आहे का, ते अशा ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर नंतर काय होतं की ह्या सगळ्या, कारण ह्या एक गोष्ट लक्षात घ्या, कोणती ॲम्युनिटी त्या पैशातनं तुम्हाला देत नाही आहे. बरोबर आहे, तुम्ही जे त्यांच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करताय त्या पैशातनं तुम्हाला बनवून देतोय, इनडायरेक्टली त्याची सगळी कॉस्ट तो तुमच्याकडनं रिकवर करतोय. तर ही जी कॉस्ट तुमच्याकडनं रिकवर होणार आहे आणि त्याची युटिलिटी जर तुम्हाला होणार नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे आज खर्च करणं हे तसं बघायला गेलं तर चुकीचं आहे लाँग टर्ममध्ये. बरोबर, तर ही समजून घ्या. काही बिल्डर्स खूप सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट करतात, खूप चांगली करतात. आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही त्या गोष्टी टाळलेल्या आहेत, कारण आमचा जो एक्सपिरियन्स आहे, जर मी 25 प्रोजेक्टचा जर अभ्यास केला असेल त्या 25 प्रोजेक्टमध्ये 20 प्रोजेक्ट हे फेल झालेले आहेत. तिकडचे ॲम्युनिटीज ज्या आहेत त्या फेल झालेल्या आहेत, म्हणजे जे बुजवून टाकायला लागलेले आहेत, स्विमिंग पूल जे आहेत ते बुजवून टाकायला लागलेले आहेत, क्लब हाऊस ह्याला बंद करून ठेवलेले आहे. तर ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ह्या ज्या ॲम्युनिटीज आहेत तुम्हाला सांगतोय, ह्या सगळ्यासाठी मी तुम्हाला एक नंतर टूल देणार आहे की ज्याच्यात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं रेटिंग करू शकता आणि ठरवू शकता हे माझ्यासाठी गरजेचं आहे की नाही. तर एक आहे गरजेचं आणि एक आहे चांगलं सोय. ओके, तर गरजेच्या गोष्टीला महत्त्व द्यायचं असेल तर त्याला महत्त्व द्या. सोय म्हणून पाहायचं असेल तर अनेक गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आपल्याला बिल्डर देत असतात. नियमित गरजेच्या वस्तू मिळण्याचं ठिकाण. आता आपले हे जेवढे काही प्रोजेक्ट्स आहेत मूळ शहरापासून थोडेसे लांब असतात. बरोबर आहे, तर गरजेच्या वस्तू जर मला लागल्या तर मला त्या कुठून मिळणार आहेत आणि त्याचं जे अंतर आहे ते माझ्या प्रोजेक्टपासून किती लांब आहे. आज जर मी तिथे राहायला गेल्यानंतर मला लहानसहान वस्तू लागल्या तर मिळण्याचं ठिकाण माझ्या प्रोजेक्टपासून किती लांब आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या की सेकंड होमचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही म्हणाल की तुमच्या दारामध्ये दुकान आहे, हे प्रत्येक ठिकाणी शक्य होईल असं नाही. ओके, कारण शहराच्या बाहेर आहे. आज सेकंड होम म्हणूनच त्याला म्हणायचं. शहरात असतं तर त्याला आपण फर्स्ट होम म्हटलं असतं. तर हे होणार. आता आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही काळजी घेतली की तिथे एक छोटंसं आम्ही स्वतःचं आमच्या स्कीमसाठी वेगळं आम्ही एक स्टोअर बनवतो आहे की जे कम्युनिटी स्टोअर असेल की तेवढ्यातल्या तेवढ्या लोकांसाठी ते उपयुक्त असेल. पण हे प्रत्येक डेव्हलपर करेल असं नाही आणि त्याचं काही चूक फार मोठी आहे असंही नाही, पण त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आरोग्य सुविधा. वयस्कर लोक असतील तर त्यांना रेग्युलर आरोग्यासाठी काही वेळेला आजारपण असतात त्यांची, तर त्यांना आयत्या वेळेला काही लागल्या गोष्टी तर त्या कुठे मिळणार. त्याचं आपल्या प्रोजेक्टपासूनचं अंतर किती आहे. ते जर 25 किलोमीटरवरती पहिलं जर हॉस्पिटल असेल तर तुम्हाला तो अडचणीचा विषय आहे. म्हणजे तुम्ही इतक्या लांब राहताय आणि तिथून जर हॉस्पिटल आहे किंवा दवाखाने आहेत खूप लांब जर असतील ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये अडचणीचं होऊ शकतं. म्हणजे कधीतरी आपल्याला पूर्ण आयुष्यात एकदाच त्याची गरज पडू शकेल, पण त्यावेळेला ते साधारण जवळ असणं, निदान 10-15 मिनिटावरती 3-4-5 किलोमीटरपर्यंत जर असेल तर ते बेरेबल आहे. आज आपण पण मुंबईत राहतो किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये राहतो तर आपल्या इथून एक 3-4 किलोमीटरवरतीच हॉस्पिटल असतात.
तर तसं जरी असेल तरी ते बेरेबल आहे, बरोबर आहे. जाण्या येण्याची जर व्यवस्था असेल, म्हणजे तुमच्या जो प्रोजेक्ट आहे त्याची जाण्या येण्याची व्यवस्था आहे का, आता ती कशी आहे. आता आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही आमची स्वतःची गाडी ठेवलेली आहे, जी ऑन कॉल बेसिसवरती आहे, पण ती प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असेल असं नाही. तर अशा वेळेला जर तुमची गाडी नसेल तर त्या जे कोणी वयस्कर आहेत की जे आजारी आहेत त्यांना आपण कसं नेणार आहोत, त्याची काय व्यवस्था आहे, याची माहिती तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि ही प्रोजेक्टचं परत मगाशी म्हटल्याप्रमाणे सौंदर्य मूल्य काय आहे, जे तुम्ही जो काही प्रोजेक्टमध्ये घेताय, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही आज मुंबई पुण्यात ज्या शहरांमध्ये राहताय त्याच्यापेक्षा वेगळा आहे की नाही, हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. ते जर नसेल तर तुमची ही सेकंड होमची इन्व्हेस्टमेंट ही तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. कारण काहीतरी वेगळं असल्याशिवाय, जर आज मी मुंबईत राहतोय तसंच जर मला कोकणात राहायचं असेल तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय असं वेगळेपण जाणवणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला गेल्यानंतर काय वेगळं तिथे फील येतोय, एक्सपिरियन्स येतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. तुमचं महत्त्वाचं म्हणजे तुमचं स्वप्नातलं घर, बरोबर आहे, की जे घर कसं असलं पाहिजे, त्याच्यात काय सोयीसुविधा असल्या पाहिजेत, आपण त्याच्यावरती बोलूया. आता घराच्या बांधकामाचा प्रकार काय आहे, ओके, की घराचं बांधकाम कशा पद्धतीचं, म्हणजे RCC आहे का घराचं बांधकाम, का लोड बेरिंग केलेलं आहे, का कौलारू घर आहे. आता या तिन्हीचे जे विषय आहेत, म्हणजे जसं RCC, लोड बेरिंग आणि कौलारू, या तिन्ही गोष्टी हा तुमच्या प्युअरली आवडीचा प्रश्न आहे आहेत किंवा टेक्निकल गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला स्पष्ट करतो. RCC बांधकाम हे जसं कॉलम बीम, जे असं मुंबई शहरांमध्ये बांधकाम मोठ्या बिल्डिंगचं होताना बघतो त्या प्रकारचं त्याचं बांधकाम केलेलं असतं. लोड बेरिंगचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये बांधकाम जे केलेलं असतं चिऱ्याचं किंवा विटांचं केलेलं असतं आणि त्याच्यावरती स्लॅब घातलेले असतात. आणि इक्वली त्याच्यात फार मोठा फरक, म्हणजे जोपर्यंत 1+1चं स्ट्रक्चर आहे तोपर्यंत लोड बेरिंगचं, ज्याला मिक्स स्ट्रक्चर म्हणतो, त्याच्यामध्ये फारसा फरक नाही. इनफॅक्ट कोकणासारख्या ठिकाणी जिथे पाऊस खूप होतो तिथे जे तुमचं लोड बेरिंगचं स्ट्रक्चर, मिक्स स्ट्रक्चर जर असेल तर ते जास्त तुम्हाला सोयीचं आहे, कारण त्याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होत नाही जे RCCच्या स्ट्रक्चरमध्ये होतात. त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची की कोणत्या टाईपचं बांधकाम केलेलं आहे. आणि तिसरं आहे की कौलारू घर. आम्ही जेव्हा हे मार्केट केलं तर त्यावेळेला आम्हाला एक छानसं कौलारू घर हवं आहे, पण त्यांना ही कल्पना नसते की जे कौलारू घर मी घेणार आहे तर ते आपण मेंटेन करू शकू का. दरवेळेला जेव्हा पावसामध्ये कौलं गळतील त्यावेळेला ती मेंटेन करायला मला जायला जमणार आहे का, तो खर्च मला करणं परवडणार आहे का. बांधकाम जर चिऱ्याचं असेल, ते जर एक्सपोज केलेलं असेल आणि त्याची बरोबर काळजी घेतलेली नसेल तर त्याला प्रत्येक पावसाळ्यानंतर तुम्हाला ते कौलारू घर आज जे छान दिसतंय त्याला मेंटेन न केल्यामुळे ते तेवढंच भकास दिसू लागतं. आणि हे अत्यंत, मी असंख्य प्रोजेक्ट असे पाहिलेले आहेत की दिसायला सुरुवातीला जे छान दिसतं 3 वर्षानंतर तिथे लोक पत्र्याचे शेड दिसतात, मग इकडे पत्रे लावलेत तिकडे पत्रे लावलेत, ते गळतं म्हणून तिकडे काहीतरी वेगळं प्लास्टिकचे पत्रे लावलेत, असे असंख्य प्रकार होतात. त्याच्यात मजा नाही, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही एखादा प्रोजेक्टमध्ये एवढे पैसे गुंतवताय, दरवर्षी जाऊन तुम्हाला ते मेंटेन करावं लागणार असेल तर ते त्रासाचं आहे खूप, हे लक्षात घ्या. तर कौलारू घर जे असेल, कौलारू घरावरती आपण आलो होतो, तर कौलारू घर घेताना ही काळजी नक्की घ्या. कारण ज्या वेळेला आपण मामाचं घर होतं, कौलारू घर होतं किंवा आपल्या आजोबांचं होतं, ते मेंटेन केलं जातं, रोजच्या रोज तिथे लाखो लोक राहत होते. तर ह्या गोष्टी आपल्याला मेंटेन करणं काही वेळेला शक्य आहे तुम्हाला किंवा सोयीचं आहे. पण मुंबईत आल्यानंतर, मुंबईतून किंवा मोठ्या शहरातनं जेव्हा तुम्ही कधीतरी जाऊ शकताय तिथे, त्यावेळेला मेंटेन करणं तसं कटकटीच आहे. म्हणजे मला अजूनही लोकांचे मेसेज येतात की आमचं कौलारू घर आहे, त्याच्यात आपल्याला स्लॅबचं करता येऊ शकतं का. तर ह्या गोष्टी खूप कठीण आहेत आणि आपण एकदा ते ताब्यात घेतल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला करणं लांब राहून हे तसं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजी ह्याची घ्या की कोणत्या टाईपचं घराची रचना आहे, RCC, लोड बेरिंग आणि कौलारू. तर ह्याचं पण मी त्याच्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. ओके, नियमित देखभाल आणि डागडुजीची गरज आहे का. तुम्ही जे घर घेणार आहात त्याला नियमित देखभाल करावी लागणार आहे का प्रत्येक वेळेला. ओके, नियमित देखभाल जर करावी लागणार असेल, नियमित देखभाल म्हणजे काय, तेव्हा दरवेळेला जाऊन तिथे लिकेज काढावं लागतं आहे, दरवेळेला जाऊन कौलं बदलावी लागत आहेत, दरवेळेला जाऊन प्लास्टर करावं लागतं आहे. मग आज इकडनं भिंतीतनं प्लास्टर आलं आहे, पाणी येतं म्हणून तिथे प्लास्टर कर, उद्या तिकडनं पाणी येतं तिथे प्लास्टर कर, मग इकडनं काहीतरी खराब होतं म्हणून टाईल बदल, त्याचं काम चांगलं नाही झालं आहे म्हणून, हे आपल्याला करावं लागणार आहे का, ह्याचा अंदाज तुम्ही आत्ता घ्या. कारण आज आपण काही वेळेला पैसे वाचवताना आणि डबल त्यावेळेला खर्च होतात. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखादी गोष्टीत आपण आज जर चूक केली तर त्याचे डबल पैसे आपल्याला नंतर खर्च मनस्ताप करावा लागतो, खूप वेळ द्यावा लागतो या गोष्टींसाठी. आणि कोकणात जाऊन एखादं काम करून घेणं हे तेवढं सोपं नाही आहे, हे लक्षात घ्या. मुंबई किंवा इतर शहरांची गोष्ट वेगळी आहे, कोकणाची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे रेग्युलर देखभाल करावी लागणार आहे का, ते जे घर
देत आहेत त्या नियमित रेग्युलर आपल्याला काही ना काहीतरी डागडुजी करत राहावी लागणार आहे का याचं असेसमेंट तुम्हाला आधी करावं लागेल. वॉटरप्रूफिंग, जे वॉटरप्रूफिंग अत्यंत क्रिटिकल विषय लक्षात घ्या. वॉटरप्रूफिंग हा जो विषय आहे हा अत्यंत क्रिटिकल विषय. जो पाऊस आपल्या कोकणात पडतो किंवा मुंबईतही पडतो तेवढा पाऊस आपल्या राज्याच्या इतर भागात कुठेही पडत नाही, म्हणजे अगदी चेरापुंजी वगैरे तो भाग सोडला तर. पण हा जो पाऊस झेलण्याची त्या घरात आहे का, आणि वॉटरप्रूफिंगसाठी जे जे काळजी घ्यावी लागते ती ते बांधकाम करताना काळजी घेतली गेलेली आहे का याची तुम्हाला त्यांना विचारावं लागेल की तुम्ही कोणत्या टाईपचं वॉटरप्रूफिंगचं काम केलं आहे. कारण दर पावसाळ्यानंतर जर तुमच्या घरात लिकेज येणार असेल तर ते तुम्हाला कटकटीच होणार आहे. आज आम्ही आमच्या जेव्हा बंगल्याचं आम्ही काम केलेलं आहे, तुम्ही जर आमच्या साईटवरती आलात तर तिथे 2 वर्षापूर्वी बांधलेला बंगला, काल बांधलेला बंगला ह्याच्यात तुम्हाला फरक सांगता येणार नाही. कारण कुठेही लिकेज हा विषयच नाही आमच्या साईटवरती. कारण ज्या पद्धतीची आम्ही काळजी घेतलेली आहे, एवढ्या हिलच्या टॉपवर सुद्धा ज्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या कामं केलेली आहेत वॉटरप्रूफिंगची वगैरे, त्यामुळे कधी आम्हाला त्याच्यात परत त्याला प्रत्येक वेळेला रिपेअर करावं लागत नाही. तर ही माहिती तुम्ही प्रत्येक डेव्हलपरकडनं घेतली पाहिजे, कारण ते तुम्हाला नेहमी नंतर त्रासाचा होऊ शकतो. बरोबर आहे. तो वॉटरप्रूफिंगसाठी काय त्यांनी प्रोसेस केलेली आहे हे तुम्ही समजून त्याच्याकडे घेऊ शकता. आणि असंख्य नवीन नवीन प्रोसेस आलेल्या आहेत ज्या आम्ही वापरतो, इतरही लोक वापरू शकतात. आता घराची अंतर्गत रचना जी आहे, व्हेंटिलेशन नीट आहे की नाही, म्हणजे उजेडाचं व्हेंटिलेशन म्हणजे वायुविजन चांगलं आहे की नाही. आता एवढ्या घर तुम्ही घेतल्यानंतर तिथे मी म्हटलं तसं एक्सपिरियन्स तुम्हाला कधी मिळेल की ज्या मुंबईत आज मुश्किलीने आपल्याला एकेका रूमला एक खिडक्या असतात, समोरासमोर दुसऱ्या बिल्डिंग असतात. तर जर घरात चांगला वारा खेळता राहणार नसेल, घरात चांगला उजेड येणार नसेल तर मुंबईत आणि तिथे राहण्यात काय मजा आहे. तुम्हाला काही वेगळे पण जाणवणार नाही. त्यामुळे हवा, उजेड याचं व्हेंटिलेशन नीट आहे की नाही, प्रायव्हसी आहे की नाही. आता प्रायव्हसी 2 प्रकारची, एक्सटर्नल म्हणजे बाहेरनं लोकांना आपल्या घरात काय दिसतंय, आणि मी जर घरात बसलो असेल लिव्हिंग रूममध्ये, माझ्याकडे जर पाहुणे आले, काही ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे लिव्हिंग रूममधनंच किचनची एंट्री, लिव्हिंग रूममधनंच बेडरूमच्या एंट्री. तर असं असेल तर तुम्हाला त्या घरामध्ये प्रायव्हसी नाही. तुम्ही बसलात तर तुमच्या घरातलं सगळं आतलं दिसतंय, किचनमधलं दिसतंय, बेडरूममधलं दिसतंय. तर शक्यतो आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही लिबर्टी मिळेलच असं नाही, कारण त्याप्रमाणे त्याचं प्लॅनिंग करावं लागतं, पॅसेज क्रिएट करावे लागतात, त्याच्यात कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते. बरोबर आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिबर्टी मिळेल असं नाही, पण ही छोटंसं मी तुम्हाला लक्षात आणून दिलं. ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला नंतर असं वाटायला नको अरे हो काहीतरी आपल्याला आडोसा करायला लागतोय किंवा आपण आधी हे लक्षात घेतलं नाही. कामाचं फिनिशिंग, आतल्या कामाचं फिनिशिंग, बाहेरच्या कामाचं फिनिशिंग, काम जे केलेलं आहे, जे आपण पैसे देतोय ते व्हॅल्यू फॉर मनी आहे का, काय टाईपचं मटेरियल वापरलेलं आहे, फिनिशिंग मटेरियल काय वापरलं आहे, काय टाईल वापरलेले आहेत. कारण बरेच वेळेला असं लोक आम्हाला सांगतात नाही आम्हाला अगदी टिपिकल पाहिजे, सारावलेलं असं तसं पाहिजे. पण माझा थोडासा त्या गोष्टीला विरोध आहे. कारण मी म्हटलं तसं की जोपर्यंत मी फरक तुम्हाला सांगतो की सेकंड जनरेशन आज तुम्हाला ते आवडतं कारण तुम्ही त्या पद्धतीचं आयुष्य जगलेलं आहात, अनुभवलेलं आहात तुमच्या मामाच्या घरी, आजोबांच्या घरी. पण तुमचं जे नेक्स्ट जनरेशन आहे त्याला जर तुम्ही सांगितलं तिथे बाहेर टॉयलेटला जा किंवा तिथे सारवलेलं जमीन आहे तर त्यांना त्या गोष्टी आवडणार नाहीत. आणि मग ते सेकंड जनरेशन तुमचं आहे, तुमची मुलं तिथे यायला तयार होणार नाहीत. त्या घर जरी गावच्यासारखं असलं तरी ज्या गोष्टी आहेत, सोयीसुविधा आहेत, आतल्या ज्या सोयीसुविधा आहेत ह्या चांगल्याच असणं गरजेचं आहे. तर त्याची तुम्ही काळजी नक्की घ्या. वापरलेल्या साहित्याचा दर्जा कसा आहे, काय टाईपचं लाकूड वापरलेलं आहे, विंडोज कशा बनवलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. खोल्यांची रचना कशी आहे, तिथे चांगली ॲडिक्वेट स्पेस आहे की नाही, मोकळ्या जागांचा केलेला उपयोग. आता जर तुम्ही बंगला घेणार असाल तर आजूबाजूची जी जागा आहे त्याचा उपयोग कसा केलेला आहे. आता आमच्या इथे जर तुम्ही गेला तर प्रत्येक रूमला तुम्हाला मोकळी जागा मिळते. म्हणजे पहिल्या फ्लोअरवरती आम्ही केलेली आहे, त्याला एक मोठा टेरेस दिलेला आहे, त्याला स्वतंत्र बाल्कनी दिलेली आहे. कारण जे व्ह्यू आहे त्याची मजा तिथूनच आहे. तर मोकळी जागा, तुम्हाला मोकळ्या जागेवर बसावं असं वाटलं तर ती तुम्हाला सोय आहे की नाही, तर त्याची रचना कशी केलेली आहे त्याची तुम्ही माहिती घ्या. सांडपाण्याचा निचरा होण्याची जी व्यवस्था आहे ती नीट केलेली आहे की नाही. कारण घराच्या देखभालीची व्यवस्था काय आहे हा अत्यंत क्रिटिकल विषय आहे, लक्षात घ्या. तुमच्या घराची युटिलिटी जर तुम्हाला चांगली करायची असेल तर तुमच्या घराची देखभालसाठी काय व्यवस्था केली आहे. आज तुम्ही घरी गेल्यानंतर, गावाला गेल्यानंतर तुम्हाला हातात जर झाडू घ्यावा लागणार असेल आणि एक दिवस फक्त झाडण्यात जाणार असेल आणि एक दिवस घर बंद करण्यात जाणार असेल तर तुमच्या एक्सपिरियन्स तिथे जाणं कमी होईल. लोक तुमच्याकडे घरचेच तुमचे यायला तयार होणार नाहीत की तुम्ही मला नेता आणि प्रत्येकाला साफसफाई करायला लावता. तर त्या सगळ्यांची व्यवस्था आपल्याकडे काय आहे का. तसं आमच्या प्रोजेक्टमध्ये आपण काय काळजी घेतली की आपण हार्डली काही पैसे चार्ज करतो आणि महिन्यातनं एकदा तुमच्या घराची साफसफाई करून, किंवा तुम्ही जेव्हा जाणार असाल आणि आधी आम्हाला जर कळवलं तर आम्ही त्या घराची पूर्ण साफसफाई करून ठेवतो. ही व्यवस्था आपल्याकडे केलेली आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घराचं घर नक्की म्हणजे घराचा प्लॅनिंग बरोबर आहे की नाही वगैरे ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. नियमित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या राहत असलेलं जे तुमचं घर आहे त्यापेक्षा तिथे गेल्यानंतर असणारा तुमचा अनुभव चांगला आहे का हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी पहिल्यांदाही तुम्हाला सांगितलं आणि आत्ताही सांगतोय, तुम्ही जिथे राहताय तिच्यापेक्षा जर वेगळं नसेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला आनंद वेगळा मिळणार नसेल तर तुमच्या जाण्यावरती असंख्य बंधनं येतील. तुम्हाला कदाचित जावं असं तिथे वाटणार नाही. तुम्ही जरी गेला तुमची फॅमिली तुमच्याबरोबर कदाचित यायला तयार होणार नाही. ही काळजी नक्की घ्या. आणि नियमित खर्च, आता हा झाला आपण आज घर घेतलं आणि तुम्ही एकदाच पैसे दिले, बँकेचं लोन घेतलं, पण दरवेळेला दर महिन्याला त्याच्यावर वेगळे काय खर्च लागणार आहेत त्याची माहिती घ्या. ते किती प्रकारचे, आता काही ठिकाणी ज्या कॉमन ॲम्युनिटीज आहेत त्याच्या जे क्लब हाऊस, स्विमिंग पूल वगैरे केलेलं असतं त्याच्यासाठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते. क्लब हाऊसची मेंबरशिपसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात किंवा दर महिन्याला काही वेगळे पैसे शेल करावे लागतात की जी युटिलिटी, जी गोष्ट आपण वापरत नाही आहोत त्याच्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. तर ही काळजी घ्या की जे तुम्ही घर घेत आहे त्याच्यावर तुमचा जो नियमित खर्च होणार असेल, जर मी मगाशी म्हटलं तसं ते कौलारू अगदी टिपिकल कोकणातलं असेल तर तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 25,000 ते 50,000 रुपये त्याच्यावरती खर्च करावे लागतील. हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि ह्याची व्यवस्था तुम्हाला दरवेळेला करावी लागेल. तर हे ह्याची कशा पद्धतीने आपण त्याचा खर्च करावा लागणार आहे ह्याची माहिती घ्या. तिथे गेल्यानंतर तुमचा जेवणाची काय व्यवस्था आहे. आता काही ठिकाणी काही प्रोजेक्ट्समध्ये जेवणाची व्यवस्थेसाठी एक स्वतंत्र कॅन्टीन असतं किंवा छोटंसं रेस्टॉरंट केलेलं असतं आणि तिथे तुमची जेवणाची व्यवस्था होऊ शकते आणि हे चांगलं आहे. आता प्रत्येक वेळेला 2 दिवसासाठी जायचं आणि तिथे जर तुमच्या घरच्यांना जेवण करत बसावं लागणार असेल कायम तर कदाचित त्यांना ते आवडणार नाही. त्यांना तुम्ही चेंज म्हणून नेणार आहात आणि तिथे जर जेवणात दिवसभर अडकले तर त्यांच्यासाठी काय वेगळं आहे तिथे. तर जेवणाची व्यवस्था आहे का. तर जसं असं आमचा प्रोजेक्ट आहे स्टेशनपासून हार्डली 3.5 किलोमीटरवरती आहे, त्यामुळे आम्हाला कोणती गोष्ट करायची गरजच नाही. कारण तुम्ही म्हणाल त्या गोष्टी आज तिथे 5व्या मिनिटाला हजर आहेत. चायनीजपासून ते अगदी घरगुती जेवणापासून ते डॉमिनोज पिझ्झापासून सगळ्या गोष्टी आपल्याला साईटवरती मिळू शकतात. प्रत्येक वेळेला असं असेल असं नाही. जसं आमचं प्रोजेक्ट आता हे शहराच्या जवळ आहे, काही शहरापेक्षा लांब आहे, तर इथे प्रत्येक वेळेला लहान सहान गोष्टींसाठी नुसता ब्रेकफास्ट करायचा असेल तर आपण काही 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर जाऊ शकत नाही. तर किंवा कोणी तिकडनं आपल्याला येऊन देणारही नाही प्रत्येक वेळेला. आणि जर देणारा असेल तरी तो एक प्रकारचं काहीतरी देतो आपल्याला. तर इथे कसं आहे की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला खाण्यापिण्याची वस्तू मिळतील, अशासाठी काय व्यवस्था आहे का ह्याची तुम्ही माहिती घ्या. तर ह्या झाल्या मी अगदी बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. आणि हे जे मी तुम्हाला टूल देणार आहे, आता मला अशी अपेक्षा करतो की आपण बराच वेळ तुमचा मी घेतला आहे, तासभर जरी आपण बोलतोय, काही नेटवर्क इश्यू सोडले तर आपण सगळ्या गोष्टी मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. काही गोष्टी असं असू शकतात की तुमच्या पर्यंत पोचल्या नसतील तर त्या तुम्ही मला मेसेज करा, मला मेसेज पाठवा, मी प्रयत्न करीन. आणि तुम्ही जेवढ्या कमेंट मी हळूहळू वाचतोय तर त्या गोष्टींना ज्या ह्याला मी मेसेजना आणि तुमच्या कमेंटना मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर मला अशी अपेक्षा आहे की हे ऐकल्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्टी तरी कळल्या असतील की प्रोजेक्टमध्ये घर घेताना, कोकणात घर घेताना काय काळजी घेतली पाहिजे. आपण परत एकदा रिव्हिजन करूया की कायदेशीर बाबी काय महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला पाहायच्या आहेत. लोकेशनचं निवड काळजीपूर्वक करायची, निवड अशा प्रकारे करायची की तुम्ही तिथे रेग्युलर एकटा माणूस तरी जाऊन येऊन राहायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही जी लोकेशनची निवड करा. प्रोजेक्ट निवडताना त्याच्यात ज्या ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, त्याची जी कॉमन डेव्हलपमेंट झालेली आहे ती कशी झालेली आहे ती पहा. ती त्याच्यात ज्या दिलेल्या गोष्टी गरजेच्या किती आहेत आणि गरजेच्या किती नाही आहेत हे असेसमेंट करा. कारण ज्या गरजेच्या नाही आहेत त्या तुम्हाला नंतर कॉस्ट त्याची तुम्हाला लागणार आहे. जेव्हा तुम्ही घर घेताय त्यावेळेला तुमच्याचकडनं ती वसूल केली जाणार आहे आणि दरवेळेला दर महिन्याला जे मेंटेनन्स आपण भरतो त्याच्यातही तुम्हाला वसूल केली जाणार आहे. तर त्याच्यातल्या तुमच्या गरजेच्या किती आहेत त्याची जाणीव तुम्ही ठेवा. आणि प्रोजेक्टचं सौंदर्य मूल्य काय आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय याची तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जे स्वप्नातलं घर तुमच्यासाठी घेणार आहात त्याची क्वालिटी तुम्हाला बघायची आहे, त्याच्यासाठी जे काय कामाची पद्धत कोणती वापरली ते तुम्हाला पाहायचं आहे आणि ते तुम्हाला सोयीचं आहे का, ते तुम्हाला प्रत्येक वेळेला खर्च करायला लागतोय का याचं असेसमेंट करायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि शेवटचा आपण मुद्द्याकडे जाऊया तर लोन. बऱ्याच जणांचं असतं की लोन जे आहे ते घ्यायचं की नाही घ्यायचं. तर मला जर विचारलं, तुम्ही नोकरी करा किंवा व्यवसाय करा आणि घराचं जर तुम्हाला लोन मिळत असेल, हाऊसिंग लोन मिळत असेल, ते जास्तीत जास्त हाऊसिंग लोन घेणं हे सगळ्यांसाठी सोयीचं आहे. आपला मराठी माणूस आपण बरेच वेळेला असा विचार करतो की शक्यतो मला लोन घ्यायचं नाही आहे, मला स्वतःच्या पैशातनं हे घर घ्यायचं आहे किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट करायची. पण हा थोडासा विचार मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. आज तुमच्याकडे तुम्ही एक 25 लाखाचं घर घेत आहे,
ठीक आहे. आणि तुमच्याकडे 25 लाख रुपये खिशात जरी आहेत, पण तुम्ही जर त्याच्यात लोन जर घेतलं तर काय करावं लागेल, तर जे तुमच्याकडे एक्स्ट्रा 5 लाख रुपये तुम्ही स्वतःचे इन्व्हेस्ट केलेत आणि 20 लाख रुपये लोन घेतलं, तर 20 लाखावरती तुम्हाला दर महिन्याला EMI भरायला लागेल. तर तुमचे जे 20 लाख रुपये आहेत, हे 20 लाख रुपये हे तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता. आज इन्व्हेस्टमेंटचे असंख्य ॲव्हेन्यूज आहेत, तर ह्याचा तुम्ही विचार खूप प्रॅक्टिकली करा. जे कोणी तुमचे फायनान्शियल एक्सपर्ट असतील त्यांच्याशी तुम्ही बोला आणि मॅक्झिमम पैसे, कारण इंटरेस्ट जो हाऊसिंग लोनला जो इंटरेस्ट मिळतो त्या इंटरेस्ट वरती जगात आज कुठेही कोणती म्हणजे निदान भारतामध्ये तेवढ्या कमी इंटरेस्टमध्ये कोणतंही लोन मिळत नाही, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जे रिटर्न्स मिळणार आहे, तुम्ही फिक्स्ड आपल्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता सध्या म्युच्युअल फंडची परिस्थिती गंभीर आहे म्हणजे ह्या करोनामुळे, पण ही काय कायम राहणारी नाही आहे. तर असे जे इतर ॲव्हेन्यूज आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि EMI जो तुम्ही भरताय त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स रिबेटही मिळणार आहे, हे लक्षात घ्या. त्याचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावर इन्कम टॅक्सचे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहेत. तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या. आणि हा जो लोन घ्यायचं की नाही हा फायनान्शियल एक्सपर्टना विचारून, ताणून तुम्ही जे लोन भरू शकत नाही असं असेल तर तुम्ही लोन अजिबात घेऊ नका. पण हा जर नक्की तुम्ही तुमचा सब्जेक्ट असेल की लोन घ्यावं की नाही घ्यावं, का सेल्फ फंडिंग करावं, तर मी तुम्हाला नक्की सांगेन तुम्ही लोन घ्या, तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. आणि सिस्टमॅटिक पेमेंट तुम्ही करू शकता. आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की लोनचं मला बर्डन नको आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही काढा आणि ते लोन तुम्ही रिपे करू शकता. असंही आहे की काही लोकांकडे म्हणजे माझ्याकडे काही क्लायंट असे येतात की त्यांच्याकडे 50-60 हजार रुपये त्यांना पेन्शन मिळतं, पण पेन्शनरवरती त्यांना लोन मिळत नाही. पेन्शन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांना पेन्शनवरती त्यांना लोन मिळत नाही, पण त्यामुळे त्यांना स्वतःची इन्व्हेस्टमेंट मात्र करावी लागते. पण एक त्यांच्याकडे पर्याय असा असतो, त्यांच्याकडे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट ती सेम बँकेमध्ये लोन घेऊ शकतात. तर हा पर्याय तुम्ही थोडासा फायनान्शियल एक्सपर्टशी बोलून तुमच्या ज्या गरजा आहेत त्याची माहिती घ्या आणि देन यू कॅन गो फॉर लोन, राईट. तर मी बरेचसे पॉईंट आता क्लिअर केलेत. मला असं वाटतं की जी काय माहिती दिली आहे ही तुम्हाला उपयुक्त असेल. आणि जेवढा थोडंसं माझ्या प्रोजेक्ट, आता काही जण असं मला माझ्या प्रोजेक्टबद्दल बऱ्याचशा गोष्टी विचारत आहेत, समराईज करतो की आमचा हा प्रोजेक्ट जो आहे रत्नागिरीपासून हार्डली 3.5 किलोमीटरवरती आहे. इथे ज्या काही सोयीसुविधा आहेत, म्हणजे नवेदरवाडी म्हणून गाव आहे स्टेशनपासून 3.5 किलोमीटरवरती. नवेदरवाडी गावातच आपला प्रोजेक्ट सुरू होतो आणि गावाच्या हिलपर्यंत वरती जातो. आणि पहिली जी फेज आहे त्याची डेव्हलपमेंट गावाच्या त्या हिलच्या टॉपवरती आपली चालू आहे. बेसिक ज्या गोष्टी असतात, सिक्युरिटी आपली साईटवरती ऑलरेडी आहे, साईटची बेसिक डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते झाले, गटरची व्यवस्था झाली, कॉमन ॲम्युनिटीज झाल्या, ह्या सगळ्या ऑलरेडी पूर्ण झालेल्या आहेत. ठीक आहे. पाण्याची व्यवस्था, आपल्याकडे 2 मोठ्या विहिरी आहेत आणि तिथून आपण पाणी लिफ्ट करतो. 1 लाख लिटर पाण्याची टाकी आहे आपल्याकडे आणि तिथून आपण प्रत्येकाला सप्लाय करतो. एप्रिल ते मेमध्ये सुद्धा माझ्या साईटवरती कमीत कमी 3 ते 4 लाख लिटर पाणी रोज असतं. आणि हे तुम्ही येऊन पाहू शकता. माझ्याकडे असे व्हिडिओ आहेत की तुम्ही रस्त्यावरती आमच्या इथे उभं राहिलात की पाण्याचा आवाज येतो विहिरीत पडणाऱ्या, असेही तुम्हाला तिथे अनुभव तुम्हाला घेता येतील. आणि पाणी हा अत्यंत क्रिटिकल विषय, जो कोकणामध्ये मेजर प्रॉब्लेम आहे, तो आज सगळ्यात मोठा USP आमच्या प्रोजेक्टचा आहे. ओके. इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी साईटवरती पोहोचलेली आहे. पहिली फेज आता संपत आलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे 1, 2, 3 BHK बंगल्यांचे पर्याय आहेत. बरेचसे बंगले तिथे तयार झालेले आहेत आणि ज्या लोकांनी, बऱ्याचशा लोकांना आपण पजेशनही दिलेली आहेत. आणि आम्ही पजेशनसुद्धा जी दिलेली आहे ही OC घेऊन दिलेली आहेत. आम्ही OC शिवाय कोणत्याही आमच्या कस्टमरला पजेशन देत नाही. ओके. जी काही अप्रुव्हल्स लागतात ती अप्रुव्हल्स इन प्लेस असल्यामुळे तुम्ही ज्या दिवशी तुमचं बुकिंग करता, तुम्ही स्वतः जाऊन त्या तुमच्या घराचं काम तुम्ही स्वतः जाऊन चालू करू शकता, कारण कोणत्याही अप्रुव्हलसाठी तुम्हाला थांबायची गरज नाही. आपल्याकडे काही 1-2 पर्याय असे आहेत की जिथे तुम्हाला आज 1 BHKचा तुम्ही बंगलो घेतलात, ज्याला तुम्ही 3 BHKपर्यंत अपग्रेड करू शकता कालांतराने. त्याचं बांधकामाची जी पद्धत आहे किंवा बांधकाम अशा पद्धतीने केलेलं आहे, कोणतेही तुमचं नुकसान न होता तुम्ही तुमचं घर अपग्रेड करू शकता. आणि अपग्रेडेबलच, त्याचं प्लॅनिंग पण अपग्रेडेबल आहे आणि त्याचं बांधकामही अपग्रेडेबल आहे. तर तुम्हाला समजा 3 BHK लॉंग टर्ममध्ये घ्यायचं असेल, पण आज मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नसेल, तर तुम्ही आज 1 BHK घर घेतलं तर त्याला 3 BHKमध्ये कन्वर्ट करू शकता. आपलं जे 3.5 किलोमीटर अंतर आहे तिथून जाण्या येण्यासाठी आपली स्वतःची गाडीची व्यवस्था आहे. सोसायटी जरी आपण बनवली, ही सोसायटी कॉमन जी गोष्टी आहेत त्याच्या मेंटेनन्सपुरती सोसायटी आपण करतोय. प्रत्येक घराचा मेंटेनन्स हा आपल्याला करायचा आहे, कारण त्याची मालकी जी आहे, 7/12 उतारा आपण हा तुमच्या नावाने देत असतो. त्यामुळे त्याची मालकी तुमच्याकडे आहे. त्याचा जो FSI हा पूर्ण तुम्ही कंझ्युम करायचा आहे. म्हणजे तुमचा जर प्लॉट तुम्ही 2 गुंठ्याचा असेल आणि 1000 फुटाचं जर घर असेल तर 1000 फूट तुम्ही अजूनही त्याच्यात बांधकाम करू शकता. आपण फक्त साठेखत करत नाही, आपण त्याची प्रॉपर खरेदी खत करून तुमच्या नावाने 7/12 त्या घराचा करून देतो OC घेऊन. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी नंतर कुठेही जायची गरज नाही आहे.
जाण्याचा मी तुम्हाला विषयाबद्दल सांगितलं. जाण्यानं सोयीचं आहे, म्हणजे आमच्या इथे लोक ॲपवरती बघतात ट्रेन कुठच्या स्टेशनला आहे आणि आधीच्या स्टेशनवरून निघायला कारण 10 मिनटं लागतात हार्डली पोचायला. ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला घरगुती जेवणपासून ते चायनीज जेवणपासून पंजाबी म्हणाल तर डॉमिनोज पिझ्झा तुम्हाला घरपोच मिळू शकतो. ही एक बेस्ट सोय आहे, कारण 2 किलोमीटर तुम्ही बाहेर गेलात की ही सगळी चांगली चांगली हॉटेल्स आहेत आणि घरगुती जेवणाची ठिकाणं आहेत आणि तिथून आपल्या साईडवरती रेग्युलर मागवलं जातं. बेसिक प्राईज आपण घेतो आणि महिन्यातनं एकदा तुमच्या घराचं अंतर्गत क्लिनिंग आपण केलं जातं ऑन कॉल बेसिसवरती वर्षातून 2 वेळेला. म्हणजे तुम्ही फोन करून सांगितलं की मी आज येणार आहे ह्या तारखेला, तर त्याच्या आदल्या दिवशी ती पूर्ण साफसफाई करून ठेवली जाते. आपल्या प्रोजेक्टमध्ये खूप सुंदर दत्त मंदिर आपलं पूर्ण झालेलं आहे. गेल्या दत्त जयंतीला आपण त्याची पहिली पूजा केली आणि अप्रतिम असं देऊळ झालेलं आहे. म्हणजे अगदी तुम्ही प्रोजेक्टला जेव्हा याल तेव्हा तुम्हाला देऊळ बघायला तर खूप आवडेल. तिथे आपण सगळ्या बेसिक ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत. बंगल्यांचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि हे मी तुम्हाला काही लोकांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत, फोटो पाहिलेले आहेत आणि स्वतः साईडवरती पाहून तुम्ही त्याची खात्री करू शकता. वॉटरप्रूफिंगसाठी आपण काय काळजी करतो त्याची तुम्ही खात्री करून घेऊ शकता. आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये 15 लाखापासून ते 55 लाखांपर्यंत असे ऑप्शन्स आहेत. त्याची माहिती तुम्हाला जशा पद्धतीने जे तुमचं बजेट असेल किंवा जे तुमची रिक्वायरमेंट असेल 1, 2, 3 BHK तुम्ही आम्हाला कळवलं तर त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला माहिती देता येईल. तर ही झाली माझ्या प्रोजेक्टबद्दलची माहिती. आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मी तुम्हाला आमचं प्रोजेक्ट सारस्वत बँक आणि HDFC बँकेने अप्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे लोनला कोणत्याही अडचणी येत नाहीत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे लिगल हॅसल्स नाही आहेत. सगळ्या गोष्टी जशा असायला हव्यात तशा आहेत. तर लोक एन्जॉय करतात. म्हणजे आता एक स्टोरी तुमच्याशी शेअर करतो. जे क्लायंट मी सांगत होतो की आमचे एक क्लायंट की जे नेमके 22 तारखेच्या सुमारास आपल्या फॅमिलीला घेऊन तिकडे गेले होते आणि त्याचनंतर जो लॉकडाऊन झाला त्याच्यामध्ये त्यांना तिथे अडकून राहिले ते. पण ही इज एन्जॉईंग हिज लाईफ. कारण आम्हालाही कल्पना नव्हती की ते एकटे ते राहत आहेत तिथे साईडवरती, त्यांच्या फॅमिली सकट राहत आहेत, एन्जॉय करतायत, त्यांचं काम करू शकतात. कारण इंटरनेट कनेक्टिव्हिटी खूप चांगली असल्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे आणि ते तिथे घरी बसून त्यांच्या खूप स्वतःचं काम करतात आणि ही इज एन्जॉईंग हिज लाईफ. आणि त्यांनी तर सांगितलं आम्हाला की मी परत येणारच नाही आहे. जरी लॉकडाऊन लगेच सुटला तरी सगळ्या गोष्टी स्थिर स्थावरपर्यंत मला यायचं नाही, कारण माझं सगळं छान चाललं आहे, मला इथे खूप मजा येते आणि आय एम एन्जॉईंग. सो दॅट इज अ बेस्ट पार्ट अबाउट. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण करतो, आपण एखादा प्रोजेक्ट आम्ही केल्यानंतर जेव्हा मला अशा पद्धतीचे लोक रिप्लाय देतात त्यानंतर खूप आनंद होतो. बरोबर आहे. तर मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय माहिती हवी असेल तर मला नक्की हे मेसेज पाठवा. तुमचे काही प्रश्न असतील, आता काही लोक विचारतात, मी काही प्रश्न घेतो जे मला पटापट समोर दिसत आहेत की बंगलोची कॉस्ट. सर मी तुम्हाला बंगलोची कॉस्ट जी आहे, वैभव सर विचारत आहेत बंगलोची कॉस्ट काय आहे. त्याच्यामध्ये असंख्य ऑप्शन्स आहेत, ते मला इथे सांगणं शक्य होणार नाही. पण 1 BHK आपल्याकडे 15 लाखामध्ये आहेत, 25,76,000 आहेत. त्यानंतर 2 BHK जे आहेत आपल्याला 37 lakhsपासून ते 45 lakhsपर्यंत ऑल इन्क्लुझिव्ह असे त्याचे प्राइजेस आहेत. 3 BHK जर हवा असेल तर साधारण 49 lakhs to 55 lakhs अशा पद्धतीचे बंगलो आपल्याकडे अवेलेबल आहेत. अजून कोणाला काही विचारायचं आहे अपार्ट फ्रॉम प्राइजिंग? आणि मला असं म्हणायचं की माझ्या प्रोजेक्टची माहिती विचारण्याच्या ऐवजी तुम्हाला जे काही बेसिक प्रश्न, म्हणजे कोकणात घर घेताना काय काळजी घेतली पाहिजे ह्या संदर्भात काय असले तर मला नक्की विचारा. कारण इतर लोकांशी सुद्धा ते शेअर होईल आणि त्यांचे काही जे शंका असतील त्यासुद्धा त्याच्यामुळे पूर्ण होतील. तर काही मला प्रश्न जर मी घेऊ शकलो तर आनंद होईल मला. सुप्रिया मनेरीकर 100 स्क्वेअर मीटर 2 BHK कॉस्ट. मॅडम कॉस्टिंग जे आहे ना आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया. मी तुम्हाला आता तुमचे मला कमेंट मिळालेली आहे तर ह्याच्यावरती मी तुम्हाला माझ्या टीमला सांगेन पूर्ण कॉस्ट शीट तुमच्याशी शेअर करायला. लोन जास्त मिळण्यासाठी काय योजना आहे? लोन जास्त मिळण्यासाठी 20% आपल्याला लोन मिळू शकतं. 80% तुम्हाला 80% लोन मिळू शकतं. 20 करावीच लागते आपल्याला. स्वतःचे 20% आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्यातून तुमच्याकडे जर पहिले 20% पूर्ण करण्यासाठी काही थोडा वेळ लागणार असेल तर त्याच्या गोष्टीशी आपण बोलू शकतो. त्यानंतर तुम्ही वैयक्तिक आपण बोलूया. प्रोजेक्टला कसं व्हिजिट करायचं? सर प्रोजेक्टला आम्हाला मी तुमच्याशी एक नंबर शेअर करतो. 9324390049 हा नंबर तुम्ही लिहून घ्या. या नंबरवरती तुमचे जे काही प्रश्न असतील ते व्हॉट्सअप करा. आणि दुसरं, हे टूल मिळवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की जे मी तुम्हाला एक टूल देणार आहे. ओके, हे टूल मिळवण्यासाठी हा जो तुम्हाला आता नंबर दिला मी परत तुम्हाला एक सांगतो, 9324390049 ह्या नंबरवरती फक्त टूल एवढा व्हॉट्सअप करा. तुम्हाला जे काही मी तुम्हाला सांगतो ती PDF फाईल तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये मिळून जाईल. ओके, हे पाठवून द्या. तर तुम्हाला तुमच्याशी मी सर मेंटेनन्स कोणत्या गोष्टींचा असणार आहे?
मेंटेनन्स हा जो असतो हा ज्या कॉमन फॅसिलिटीज असतात त्याचा मेंटेनन्स आपल्याला पे करावा लागतो. जसं पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यासाठी पंप लागतात, त्याचं जे मेंटेनन्स आहे, गार्डनचा मेंटेनन्स आहे, त्याच्यासाठी आपल्याला मेंटेनन्सचा खर्च करावा लागतो. या संदर्भात तुमचे काही प्रश्न आहेत फक्त माझ्या प्रोजेक्ट संदर्भात विचारू नका. आपला हेतू माझ्या प्रोजेक्टचंच फक्त ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं नाही आहे. मी परत सांगतोय, मला तुम्ही बेसिक प्रश्न विचारा आणि त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त पोहोचू शकेल. सबवेन्शन स्कीम आहे का? नाही, सबवेन्शन स्कीम आपल्या प्रोजेक्टमध्ये नाही. पदेशन आपण साधारण वर्षभरामध्ये देतो. जेव्हा तुम्ही बुकिंग करता त्यानंतर वर्षभरामध्ये आपण तुमचं पदेशन देतो. आता करोनाच्या संकटामुळे काय किती वेळ जाईल किंवा काय हे सांगता येणार नाही, पण जनरली आपण एका वर्षावर आत्तापर्यंत जेवढे दिले ते एका वर्षापर्यंत आपण पदेशन दिलेली आहे. 15 लाख बंगलो इंडिपेंडंट नाही आहे. 15 लाखाचा जो बंगलो आहे हा ट्विन बंगलो आहे. त्याच्यामध्ये 900 स्क्वेअर फीटचा प्लॉट आणि 450 स्क्वेअर फीटचं घर असणार आहे. उत्तम बांधकाम आहे, भरपूर मोठा टेरेस आहे. घराच्या साईडला किती वाघमारे विचारतायत घरा सर, प्लॅन प्रत्येकाचे वेगळे आहेत आणि त्याचे कॉस्टिंगप्रमाणे त्याची सायझेस पण बदलतात. तर तुमच्या याला मी तुम्हाला रिप्लाय करायला सांगेन की आमची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला शेतकरी दाखला लागणार नाही. सर हा फार एक महत्त्वाचा त्यांनी प्रश्न विचारला, शेतकरी दाखला लागेल का? शेतकरी दाखला लागणार नाही. एनए जर प्लॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर शेतकरी दाखला लागत नाही. हे सगळे एनए झालेले प्लॉट आहेत. कोणत्याही गोष्टीचं शेतकरी असण्याची गरज नाही. कन्स्ट्रक्शन लोन ऑप्ट करू शकतो का बँक्समधून? आता मला समजून घ्यावा लागेल तुमचा प्रश्न नीट. ओके, रत्नागिरीशिवाय अजून कुठे आमचा प्रोजेक्ट नाही आहे. अमाऊंटबद्दल तुम्हाला वेगळी माहिती सर दिली जाईल. अमाऊंट कसे आहेत की कशा पद्धतीचं कॉस्ट तुम्ही घेतलेली आहे त्याच्यावरती 939049. पल्लवी मॅडम विचारतायत व्हॉट्सअपवरती माहिती. येस, व्हॉट्सअपवरती तुम्हाला माहिती मॅडम दिली जाईल. अजून काही तुमचे प्रश्न काही स्पेसिफिक आहेत? आता मला एक छोटंसं माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्यांनी जेवढे लोक साधारण 100च्या वरती लोक मला पाहतायत इथे, तर मला जर माझं जे आपण काही प्रयत्न केलेला आहे हा तुम्हाला मुळात तुमचा वेळ जो मी घेतलेला आहे तो तुम्हाला त्याची व्हॅल्यू वाटते का? जर वाटत असेल तर मला प्रत्येकाने येस सांगा. माझाही हुरूप वाढेल आणि ह्याच्यानंतर काहीतरी अजूनही चांगलं तुमच्यापर्यंत घेऊन यायला आवडेल. जर कळवलं की मी जे काही तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलंय का सगळं, आणि ते त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं घर घेण्याचं स्वप्न तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करू शकत आहात का, किंवा तुम्हाला करताना त्याचा उपयोग होईल का, तर आपण हा जी काही मेहनत केली त्याचा त्याला काहीतरी किंमत आहे थोडक्यात खरं सांगायचं तर मला सांगा की तुम्हाला हा कार्यक्रम आवडला का, आणि तुम्हाला कोकणात घर घेण्यासाठी ह्या कार्यक्रमामुळे मदत होणार आहे की नाही. मला समजून घ्यायचं आहे की माझा कार्यक्रम हा जो आपण कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं घर घ्यायला, कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आज ह्या करोनाच्या संकटामुळे आज आपण मुंबईत किंवा शहरांमध्ये अडकलो आहे, पण येणारा काळ हा कोकणचा काळ असणारा एक गोष्ट लक्षात घ्या. कोकण हे खऱ्या अर्थाने फ्युचर रेडी असं ठिकाण आहे. तर तुम्ही कोकणात कुठेही आज जी इन्व्हेस्टमेंट कराल, तुम्ही मार्क माय वर्ड, तुम्हाला असं वाटेल की त्यावेळेला आपण योग्य निर्णय घेतला म्हणून आज माझं आयुष्य सुखी. आणि जे आत्ता निर्णय घेणार नाहीत ते त्यांना 5 वर्षानंतर असं वाटेल की आपण मूर्खपणा केला, की कोकणात 5 वर्षापूर्वी जर मी इन्व्हेस्टमेंट केली असती तर खूप बरं झालं असतं. खऱ्या अर्थाने लक्षात घ्या, आज कोरोनानंतर जग खूप बदलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे मी तुम्हाला सांगतो, की ज्यासाठी तुम्ही तुमचे पूर्वज शहर सोडून आले ते प्रॉब्लेम आज राहणार नाही आहेत. शिक्षण आज कोकणात प्रॉब्लेम नाही आहे, रोजगाराच्या संधी कोकणात प्रॉब्लेम नाही आहे, कारण तुम्ही कुठेही काम जगाच्या कोपऱ्यावरती कुठेही काम करा, तुम्ही ते कोकणात बसून करू शकणार आहात. येणारा काळ हा वर्क फ्रॉम होमचा काळ असणार आहे. असंख्य कंपनीनी ऑलरेडी त्यांचे नियम तसे बनवायला, तशी सिस्टीम उभी करायला घेतलेली आहे, कारण करोनाच्या संकटानंतर त्यांना एक खूप मोठी अशी शिकवण मिळालेली आहे की लोकांनी घरून बसून काम करणं, नाही तर माझा धंदा बंद होऊ शकेल. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घ्या, येणारा काळ देशाच्या, शहरांच्या, राज्यांच्या सीमा संपणार आहेत. या सीमांचं महत्त्व राहणार नाही. तुम्ही कुठे राहता
ह्याला महत्त्व असणार नाही आहे. जगाच्या कुठच्याही कोपऱ्यातून तुम्ही कुठच्याही जगाच्या कंपनीमध्ये काम करू शकता, तुमच्या सेवा तुम्ही पुरवू शकता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की कोकणामध्ये आत्ताची ही खूप चांगली संधी आहे की जिथे सगळ्या बेसिक गोष्टी जर विचार केला, सगळ्या महत्त्वाच्या म्हणजे गरजेच्या वस्तू, पाणी वाहून जातं, थांबवता येत नाही म्हणून कमी आहे हे सोडून द्या, पण सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये होतो. एवढा चांगला समुद्रकिनारा आहे, इतकं सुंदर आपल्याला निसर्ग सौंदर्य आहे की जिथे तुम्ही आज मुंबईमध्ये 10 तास काम करणं, आज मुंबईत तुम्ही जरी ₹1,00,000 दिवसाला महिन्याला कमवलेत ना आणि तिथे ₹30,000 घ्या, कारण तिथे तुम्ही तुमच्या आयुष्य चांगलं जगू शकता, क्वालिटी लाईफ जगू शकता. आज आपल्या मुंबईत राहणाऱ्या किंवा शहरात राहणाऱ्या माणसाला क्वालिटी राहिली नाही आहे कामाला. त्याचा बराचसा वेळ जाण्या येण्यामध्ये, बसमध्ये, ट्रेनमध्ये जात असतो. कुटुंबाला त्यांना वेळ देता येत नाही. आज कोकणातला माणूस, तुम्ही कोकणात काम करून एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिंगापूरमधल्या काम कोकणात बसून करू शकणार आहात आणि उरलेला वेळ आपल्या फॅमिलीबरोबर निसर्गाच्या सोबत घालवू शकणार आहात. तर ही खूप चांगली संधी आहे, सोडू नका. आणि लवकरात लवकर तुम्ही कोकणवंत व्हा. कोकणवंत ह्या शब्दाचा अर्थ तुमच्या दृष्टीने जो वाटतं की जो माणूस ज्या कोकणावरती विश्वास आहे, कोकणावरती प्रेम आहे, कोकणाचा अभिमान आहे आणि स्वतःचं कोकण न सोडता ज्या माणसाने कोकणाशी कनेक्टेड राहिला आणि आपलं आयुष्यात काहीतरी क्रिएट केलं, हा खरा कोकणवंत मी समजू शकतो. तर तुम्ही पण लवकरात लवकर कोकणवंत व्हा. असा विचार करा की मुंबई जरी सोडायची, कोकणात जाताना काळजी करून जाऊ नका. कोकणात हे काही फक्त ज्याला आपण म्हणतो ना रिटायरमेंट झाल्यानंतर जाण्यासाठी कोकण नाही आहे, लक्षात घ्या. तिथे तुम्ही तुमचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकता. हे तुम्ही लिहून ठेवा हे वाक्य. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कोकणात राहून तुम्ही तुमचं कुटुंबाबरोबर राहू शकता, खूप चांगलं आयुष्य जगू शकता. आणि हे ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी आता तुम्हाला सांगितल्या, कुठेही प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घ्या, कोणत्याही घ्या, ह्या काळजी घेतली तर तुम्हाला बेसिक गोष्टींची अडचण येणार नाही. ओके. आणि ह्याचं जे असेसमेंट आहे माझ्या प्रोजेक्टशी कनेक्ट करून तुम्ही करू नका, तुम्ही इंडिपेंडेंटली करा. याच्यात जे मी तुम्हाला टूल देणार आहे त्याच्यामध्ये आपण एक मार्किंग सिस्टीम केलेली आहे की जे तुम्हाला अनेबल करेल तुमचा डिसिजन घ्यायला. ओके. तर जो तुम्हाला मी नंबर दिला आहे 93, परत एकदा नंबर रिपीट करतो, 9324390049 ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या व्हॉट्सअप करा, किंवा नुसतं टूल एवढं जरी लिहून पाठवलं तर आम्ही तुम्हाला हे जे काही टूल आहे तुम्हाला आम्ही शेअर करू की जेणेकरून तुम्ही जेव्हा कुठे प्रोजेक्ट बघायला जाल तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि एवढं बोलून आणि एक शेवटचं एक दोन आपण हे घ्यायचे का प्रश्न, कोणाला काही प्रश्न असतील, नाहीतर आपण हा कार्यक्रम थांबवूया आता, काही प्रश्न असतील तर. आणि मी आशा करतो की बऱ्यापैकी आपण आज माहिती मी तुम्हाला दिली आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचा, तुम्ही वेळ मला दिलात, थँक्यू सो मच. थोडेसे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, काही अडचण तुम्हाला झाली असेल, पण मी त्याच्यासाठी मी पण क्षमा मागतो की काय कारणासाठी ते झालं माहीत नाही, पण ठीक आहे. एनिवे, आणि आपण पुन्हा असे भेटत राहू आणि कधीही काही लागलं तरी आमच्या टीमला या नंबरवरती तुम्ही फोन करा. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आमच्या प्रोजेक्ट तुम्हाला अजून काही आमच्याकडनं मदत झाली तरी आम्ही करायला मला आनंदाने आवडेल. लवकरात लवकर कोकणात घर घेण्याचं स्वप्न, आता वेळ घालवू नका, वेळ ऑलरेडी खूप गेलेला आहे. घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा. थँक्यू सो मच. मी तुमची रजा घेतो आणि पुन्हा भेटण्याचं तुम्हाला आश्वासन पण देतो. थँक्यू सो मच.